सर, जसं तुम्ही सांगताय की अध्यात्मामध्ये स्वाध्यायन करणं झालं, पण आत्ता ज्या खऱ्या परंपरा आहेत, खरं ज्ञान आहे आणि परंपरेने ज्या गोष्टी येत आहेत त्या कर्मकांडामुळे कुठेतरी तसं का झाकळल्या जात म्हणतो आहेत. त्याचं कारण एकच आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतो त्या लर्निंगशिवाय अर्निंग नाही आहे आणि अर्निंगशिवाय टर्निंग नाही आहे. आणि जोपर्यंत आयुष्याला टर्निंग मिळत नाही तोपर्यंत प्रत्येकाचं अंतरंगामध्ये बर्निंग सुरू राहतं. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की जर तुम्हाला गीतेचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, गीता समजून घ्यायची असेल तर तुम्हाला अर्जुन होणं गरजेचं अर्जुन आहे. ह्या शब्दाचा सुद्धा लोक उच्चार चुकीचा करतात. अर्जुन हा अपभ्रंश करतात. तसं नाही आहे. अर्जुन म्हणजे धनुर्धारी. स्वामींच्या नावावरती पैसे कमवण्याचे हे धंदे सुरू आहेत, हे अर्थकारण सुरू आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी सचिन खुसपे. आचार्य मीडियाच्या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांची खूप मनापासून स्वागत. आजचा पॉडकास्ट हा विशेष आहे कारण आज आपल्यासोबत जे पाहुणे जोडले गेलेले आहेत तेही खूप विशेष आहेत. विद्या वाचस्पती विद्यानंद, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, पत्रकारिता, स्वामी या अनेक विषयांवरती त्यांचं वर्चस्व आहे आणि या विषयावरती त्यांनी विविध विषयांवरचे ते जाणकार आहेत. त्याचबरोबर 2 विषयावरती त्यांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि 39 पदव्या त्यांच्या नावावरती आहेत. असे एक बहुआयामी आणि ज्ञानी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत जोडले गेलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया आजच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. सर, जशी मी आता तुमची ओळख करून देताना तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही विविध विषयांवरती ज्ञान अर्जित करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे 2 विषयावरती PhD आहेत. त्याचबरोबर 39 पदव्या तुम्ही प्राप्त करून घेतलेल्या आहात. हे सगळं ज्ञान मिळवत असताना किंवा आध्यात्मिक जीवन जगत असताना तुम्ही वैयक्तिक म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? प्रथमतः आपल्या सर्वांचं मी आनंदपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, कारण ही संधी मला इथं व्यक्त होण्याची केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर वक्तव्य करण्याची इथं संधी मिळते आहे. आणि तो खरंच आनंदानुभूती देणारा असा क्षण असणार आहे. आणि हे असेच क्षण विलक्षण ठरावेत हाच हेतू मनात ठेवून मी शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षण हाच एक आपल्या जीवनातला अविभाज्य घटक असा असतो की ज्यातनं आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण विलक्षण होतो. आपण असं का म्हणतो त्याचं कारण एकच आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतो त्या लर्निंगशिवाय अर्निंग नाही आहे आणि अर्निंगशिवाय टर्निंग नाही आहे. आणि जोपर्यंत आयुष्याला टर्निंग मिळत नाही तोपर्यंत प्रत्येकाचं अंतरंगामध्ये बर्निंग सुरू राहतं. आणि हे बर्निंग 2 कारणासाठी असतं. कारण ते आपण प्राप्त करू शकलो नाही म्हणून आपल्याला बर्निंग जाणवतं. आणि इतर प्राप्तकर्ता आहेत आणि आपल्यापेक्षा इतर मंडळी पुढे जात आहेत याचं काही वेळेला आपल्याला हेवा वाटतो, म्हणूनही ते बर्निंग होतं. कारण अर्निंग तेवढं आपल्याच्यानी शक्य होत नाही. पण वास्तविक पाहता मला असं वाटतं की हे विषय जरी थोडेसे आपल्या प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात महत्त्वाचे असले तरी देखील शिक्षण हे अत्यंत गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. आपल्यापैकी अनेक जण सुशिक्षित ठरवू शकतात, परंतु ते किती सुज्ञ असतात हेही विचार करणं गरजेचं असतं. केवळ पदव्या प्राप्त झाल्या म्हणजे आपण सर्वज्ञ झालो असं नाही. मी आजही शिकत आहे. मी MA पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे. हे मला ज्या वेळेला जाणवतं त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की मला अजून खूप काही शिकायचं आहे. आपण जर का एकच डिग्री घेतली तर आपल्याला असं वाटतं की मी सर्वज्ञ झालो आणि मला आता काही कशाची गरज नाही, मला कोणतंही काही वेगळं कोणी सांगण्या शिकवण्याची आवश्यकता नाही, असं आपण भ्रमात आणि संभ्रमात राहतो. हा भ्रम आणि संभ्रम ज्या वेळेला सुरू होतो ना त्याच वेळेला खरं अर्थानं आपल्या आयुष्यातली भ्रमंती सुरू होते. कारण जेव्हा भ्रम अति तीच खरी भ्रमंती. आपण भ्रमंती म्हणतो पण ती भ्रमंती ही भ्रमामुळे निर्माण झालेली असते. हे आपल्याला कळत नाही. कळतं पण वळत नाही आणि काही वेळेला फळत नाही. बऱ्याचदा आपण समाजामध्ये बघतो सर की शिक्षण हे माणसाला नास्तिकतेकडे घेऊन जात असतं. म्हणजे तुम्ही स्वतः एवढं उच्च शिक्षित आहात, एवढ्या मोठ्या मोठ्या पदवी तुम्ही प्राप्त करून घेतलेल्या आहात, पण तुमच्या बाबतीत हे उलटं घडताना दिसतंय. म्हणजे तुम्ही शिक्षण आणि अध्यात्म या दोघांचा समतोल कसा साधता?
काय आता अध्यात्म म्हटलं ना की त्याच्यासाठी शिक्षणाचा काही परस्पर संबंध आहे असं नाही. अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे की आधी आत्म्याची जाणीव करून घेणं ते म्हणजे अध्यात्म. स्वतःला ओळखणं म्हणजे अध्यात्म. स्वतःतला स्व हा विसरून जाणं म्हणजे अध्यात्म. मगाशी जे मी म्हटलं की जिथं मी सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, म्हणजे मी सर्वज्ञ आहे असं समजणं हाच मुळी अहमभाव आहे. म्हणजे मी सर्व जाणतो, मला कशाची आता गरज नाही, इतरांपेक्षा सगळ्यात जास्त मला कळतं, असं ज्या वेळेला कोणाच्याही मनात येतं त्यावेळेला त्याचा अहमभाव आणि दंभ वाढतो. आणि तो वाढू नये म्हणून अध्यात्म हे आपल्यासाठी उपयोगाचं ठरतं आणि त्याचा विचार करणं गरजेचं असतं. कारण अध्यात्म शिकवतं काय? अध्यात्म तेच शिकवतं की तुम्ही नाहीच आहात. तुमची ओळख त्यामध्येच होते. कारण आपण फक्त लौकिक अर्थानं तो विचार करत असतो, पण अध्यात्म हे अलौकिक अर्थानं विचारात घ्यायचं असतं. सर, जसं तुम्ही सांगताय की अध्यात्मामध्ये स्वाध्यायन करणं झालं, पण आत्ता ज्या खऱ्या परंपरा आहेत, खरं ज्ञान आहे आणि परंपरेने ज्या गोष्टी येत आहेत त्या कर्मकांडामुळे कुठेतरी झाकवल्या जात आहेत किंवा लुप्त होत चाललेल्या आहेत. लोकांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून झालं किंवा समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यामुळे कर्मकांडाचं आकर्षण वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे जे खरं ज्ञान आहे, सत्य ज्ञान आहे, ते लोप पावतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी आकर्षणाचं सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की विळखा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोशल मीडियामुळे त्याचं प्रमाण आणि प्राबल्य खूपच वाढतं आहे. त्याचा पगडा देखील त्यामुळं वाढत चाललेला आहे. परंतु त्या आकर्षणामध्ये आपण किती गुरफटायचं याचं भान राखणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि विशेषतः तरुणाईनं तर त्याची जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या सोशल मीडियावरती आपल्याला जेवढं सोशल तेवढंच ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. सोशल मीडिया जर आपल्याला सोसत नसेल तर त्यापासून आपण दूर राहावं. काही गोष्टींकडे आयुष्यात दुर्लक्ष करायचं असतं आणि काही गोष्टी दूर राहून लक्ष ठेवायच्या असतात. म्हणजे दुर्लक्ष करणं आणि दूर राहून लक्ष ठेवणं यातला फरक ज्याला कळतो त्यालाच कळतं की आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे. सोशल मीडिया हा ग्लॅमरची दुनिया असणारा आहे, परंतु आपल्या आयुष्यासाठी ग्लॅमर नाही तर ग्रामर उपयोगाला येत असतं. आणि ह्या ग्रामरचा जर आपण विचार करायचा झाला तर आपल्याला ज्ञान संपादन करणं हे अत्यंत आणि नितांत गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेन ते अनिवार्य आहे. आपण जे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो ती केवळ आपली एक जिज्ञासू प्रवृत्ती असते किंवा तो एक दृष्टिकोन असतो असं नाही, तर त्यामुळं आपला व्यक्तिगत आणि स्वयंपूर्ण असा विकास देखील शक्य होऊ शकतो, ज्यालाच आपण आत्मनिर्भरता म्हणतो. आत्मनिर्भरता म्हणजे काय येतं? तुम्ही स्वतः सक्षम होणं. आणि ज्यावेळेला एखादी व्यक्ती सक्षम होते त्यावेळेला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय होत असेल तर आध्यात्मिक दिशेनं मार्गस्थ होण्याची पहिली पायरी ही चढली जात असते. कारण सक्षम होण्यामध्ये त्याला एक कळून चुरलेलं असतं की तो स्वतः काय आहे. तो कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तो काय आहे महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा कोण आहे यामध्येच अडकतो. याच्यावरती एक छोटंसं उदाहरण देतो. खूप मोठी लाखो रुपयांची गाडी घेऊन येणारी एखादी व्यक्ती उद्योजक असेल, म्हणजे अर्थात त्यांच्या कामाला, त्यांच्या कर्तृत्वाला आपण नक्कीच सलाम करू. परंतु 50 लाखाची आणि 70 लाखाची गाडी घेऊन येणारी व्यक्ती ज्यावेळेला येते, गाडीचा दरवाजा उघडला जातो, त्यावेळेला कोण आलंय हे बघितलं जातं. कोण आलंय हे बघितलं जातं. पण जी व्यक्ती स्वतःचं तोंड उघडते त्यावेळेला आलेली व्यक्ती कोण आहे हे समजतं. म्हणजे व्यक्तीचं तोंड उघडल्यावरती जे समजतं ते मला असं वाटतं जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्या तोंडातनं ग्रामर ओथंबून वाहत असतं आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं निराळेपण, वेगळेपण हे त्यातनं प्रतीत होत असतं. त्याची प्रचिती येत असते, त्याची अनुभूती येत असते. एकंदरीत सर, तुम्ही शिक्षण पद्धती, ज्ञान ह्या विषयावरती सांगताय, पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शिक्षण पद्धती आणि ज्ञान, म्हणजे शिक्षण आणि ज्ञान ह्या दोन्ही वेगळ्या बाजू आहेत का? शिक्षणामध्ये आपल्याला नॉलेज मिळतं आणि नॉलेजसाठी आपण कॉलेजला जातो. कॉलेज कशासाठी आहे? तर नॉलेजसाठी आहे. पण त्या नॉलेज पुरतं मर्यादित ज्ञान असतं का? तर नाही.
ज्ञान हे अगाध असतं, ते अथांग सागरासारखं असतं की जे आपण थोडंसं धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर जे भगवंतानं अर्जुनाला दिलं ते ज्ञान होतं आणि ते श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून दिलं ते ज्ञान होतं. परंतु आपण जे काही अवगत करण्याचा प्रयत्न करतो ते मात्र शिक्षण असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉलेज म्हणतो. म्हणजे केवळ काही ठराविक विशिष्ट अशा विषयाच्या अनुषंगानं जे काही आपल्याला अवगत नाही, माहीत नाही, ते जाणून आणि ताडून घेण्याचा आपण प्रयोगशील प्रयत्न करत असतो. तो प्रयोगशील असतो, एक्सपेरिमेंटल एक्सपिरियन्स असतं ते. आणि ते ज्यावेळेला आपल्याला प्राप्त व्हायला लागतं त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कळतं आहे, म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात आपल्याला काहीतरी माहिती व्हायला लागलं आहे, त्याचं आकलन होतं आहे आणि त्या आकलनामुळंच अक्कल वाढत जाते. आकलन झालं नाही तर अक्कल प्राप्त होणार नाही त्या विषयाच्या अनुषंगानं. आणि ज्ञान जर म्हटलं तर ते ज्ञान हे तुमच्या अंतरात्म्याचं होणं गरजेचं असतं. त्याचा संबंध हा पूर्णपणे अध्यात्माशी निगडीत आणि त्याच्याशी जोडलेला आहे. आणि ज्ञानप्राप्ती ही कधी होते? ज्या वेळेला आत्मभान जागृत होतं, आत्मचित्ती ज्या आहेत त्या सक्रिय होतात आणि त्याच वेळेला तुम्हाला आत्मभाव जो आहे तो तुमचा प्रकट व्हायला लागतो आणि त्याच वेळेला आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळं ज्ञान हे पूर्णपणे आध्यात्मिक आहे आणि ज्याला आपण शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त होणारं जे काही आहे ते सगळं काही केवळ नॉलेजपुरतं आहे, आपल्या केवळ व्यक्तिगत पातळीवरील अपेक्षित आणि अभिप्रेत असणाऱ्या उन्नतीपुरतं मर्यादित आहे. जसं की आता तुम्ही आध्यात्मिक ज्ञानाबद्दल सांगताय, ज्ञान हा विषय म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे की ते ज्ञान पैगा बर्वे जरी अथिमनी आणावे, म्हणजे ते ज्ञानाबद्दलची चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये होते. किंवा जर आपण थोडंसं पुढे आलो तर काही संत साहित्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं किंवा काही तज्ज्ञांच्या मते जे ज्ञान आहे म्हणजे जे सोपं आहे ते अवघड करून सांगतात त्याला पंत म्हणतात आणि जे अवघड त्याला सोपं करून सांगतात त्याला संत म्हणतात. तर ह्या सगळ्यांमध्ये तरुणांपर्यंत ते खरं ज्ञान पोचत नाही. तर तरुणांपर्यंत हे सत्य ज्ञान हे खरं ज्ञान पोचण्यासाठी काय करावं असं आणि आता पंत आणि संत ह्या संदर्भात थोडंसं बोलायचं झालं तर ज्याला नाही उसंत तो खरा संत. ज्याला उसंत नाही आहे, कारण का तर त्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकेला घटनेला त्याला घडवायचं आहे, हे त्यांच्या मागचं त्याचं कारण असतं. आणि त्या अनुषंगानं ते काय करत असतात तर ते तुम्हाला जीवनानुभव आणि जीवनानुभूती देण्याच्या अनुषंगानं केवळ आपल्याला ते व्याख्यान देतात, प्रवचन देतात. आता परवचन म्हणजेच प्रवचन. परवचन म्हणजे काय तर परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराचं वचन काय आहे? भगवंताचं वचन काय आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थ सांगतायत. अर्जुनाला देखील भगवंतानं जे सांगितलं ते हेच होतं की तू तुझं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा आणि चिंता करू नकोस, तुला तुझं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझ्या जीवनाची जबाबदारी ही पूर्णपणे माझ्याकडे आहे, माझ्यावर आहे. आणि हे ज्या वेळेला भगवंताकडनं सांगितलं जात आहे, परमेश्वराकडनं सांगितलं जात आहे, ते नेमकं आणि अतिशय सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये हे केवळ अभंगाच्या माध्यमातनं, जो भंग होऊ शकत नाही तो अभंग. त्यामुळे अभंगाच्या माध्यमातनं जे संत सांगतात ते हेच सांगतात की मनाचा विचार मर्यादेत राहून कर. मी नेहमी असं म्हणत असतो की माइंड इज अ डिफरंट काइंड, सो वी नीड टू बी लिटल ब्लाइंड अबाउट माइंड. डू वी डू दॅट? वी नेवर डू दॅट. वी आर ऑलवेज स्टक अप ॲट द पॉईंट ऑफ माइंड ओनली. आपण मनामध्येच इतके गुरफटलेले असतो, अनेकदा मनातल्या मनात मन मारून मनमुरादपणे आपल्याच मनाचा विचार करत राहतो की ज्याचा खरं तर आपल्या पूर्णपणे आयुष्याशी संबंध असतोच असं नाही. वैज्ञानिक प्रयोगातनं असं सिद्ध आणि सत्य स्पष्ट झालेलं आहे की साधारणपणे एका माणसाच्या आयुष्यामध्ये साधारणपणे 24 तासात 25,000 पासून 75,000 वैविध्यपूर्ण विचार मनात प्रकट होत असतात नैसर्गिक रीतीनं, ज्याचा संपूर्णपणे आपल्या आयुष्याशी उपयोग आणि संदर्भ आणि साधर्म्य असतंच असं नाही. परंतु हे कोणते विचार असतात तर विकल्प निर्माण करणारे विचार असतात, ज्याला आपण वैज्ञानिकदृष्ट्या विकार म्हणू शकतो. आणि हे विकार कुठले असतात तर विकल्पांचे असतात आणि म्हणूनच संकल्प सिद्धीस जात नाहीत. जिथं विकल्प आहे
तिथे संकल्प नाही. आणि संकल्प सिद्धीसाठी आपल्याला विकल्प दूर करणं. आणि संतांनी हेच सांगितलं, जसं परवचनाबद्दल बोललो मी, तसंच व्याख्यान म्हणजे काय आहे, ज्या शब्दाची व्युत्पत्ती असेल किंवा त्याची संपत्ती असेल ही संतांना त्यांच्या पद्धतीनं विशद करायची आहे, परंतु त्यासाठी त्या शब्दाचा अर्थ कळत नाही आहे एखाद्या व्यक्तीला, त्यावेळेला तो विशद करून सांगणं, व्याख्या न समजणं. आपल्याला माहिती आहे व्याकरणामध्ये प्रत्येक शब्दाला एक व्याख्या असते. व्याख्या न समजल्यामुळं शब्दांच्याच माध्यमातनं विशद करून सांगितलेला अर्थ म्हणजेच व्याख्यान. व्याख्या न समजल्यामुळं. तर हे सांगण्याचा मागचा हेतूच मुळात असा आहे की त्यांना सन्मार्गाला लावणं, त्यांना त्यांच्या मनाची जाणीव करून देणं, मनाचा विचार नेमका किती करायचा आहे याची आठवण करून देणं, आणि साठवणीत आठवलेल्या आणि आठवणीत साठवलेल्या अशा अनेक काही बाबी असतात, त्यांना किती आपण उपयोगात आणायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याची देखील अधूनमधून त्यांना जाणीव करून देणं हा त्यातला पूर्ण हेतू असतो. म्हणजे मना सज्जन भक्ती पंथेशी जावे असं समर्थ म्हणतात. पण समर्थ का म्हणतात? कारण मनाचा विचार किती करायचा आहे. मना सज्जन म्हणतायत, ते सज्ज व्हा हे या दृष्टीनं सज्जन म्हणतायत. ते केवळ मनाला सज्जन म्हणत नाही आहेत, सज्ज होण्यासाठी ते सज्जन म्हणतात. आणि ते जोपर्यंत आपण सज्ज होत नाही आहोत मनानी, तोपर्यंत म्हणजे मनाचा आपल्यावरती ताबा जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत दोन गोष्टी अत्यंत चंचल असतात असं संतांनी पण सांगितलं आहे. एक म्हणजे मन आणि दुसरं म्हणजे मनी. केवळ वेलांटीचा फरक आहे मन आणि मनीमध्ये. मराठीत जर लिहिलं आपण तर त्या वेलांटीला कोलांटी कशी खायला लावायची आणि त्या केवळ मनाचा कसा विचार करायचा हे संतांनी सांगितलं. आणि ते का सांगितलं त्याचं कारण त्यांचं म्हणणं असं आहे की अंतरात्मा आणि देह एवढाच फक्त महत्त्वाचा आहे. या देहापासून देवापर्यंतचा प्रवास तुम्हाला करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मन आणू नका. या देहाचा देवापर्यंत प्रवास आहे आणि हा का तर अंतरात्मा आहे. आणि अंतरात्मा कोण आहे तर त्या परमात्म्याचाच अंश आहे. आणि भगवंत सांगतात की तो अंश हाच तुझ्या जीवनाचा सारांश आहे. आता बोलता बोलता ओघाओघाने एक प्रमुख उल्लेख तुमच्या याच्यामध्ये झाला की तो श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की जर तुम्हाला गीतेचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, गीता समजून घ्यायची असेल तर तुम्हाला अर्जुन होणं गरजेचं आहे. नक्की याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? अर्जुन होणं म्हणजे नक्की काय आहे? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? काय सांगतो मी की अलीकडच्या गोष्टींमध्ये आपल्या सगळ्यांनाच नवं ते हवं आणि जुनं मात्र नको. अर्जुन ह्या शब्दाचा सुद्धा लोक उच्चार चुकीचा करतात. जुनं, अर्जुन हा अपभ्रंश करतात. तसं नाही आहे. अर्जुन म्हणजे धनुर्धारी की ज्याच्या हातामध्ये खरं तर भगवंतानं त्याला त्याचा आदेश दिलेला आहे, त्याचा स्वदेश त्याच्या पदरात घातलेला आहे, म्हणजे तो मिळवण्यासाठी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. पण हे करत असताना त्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की मी त्या भगवंताचा साधक आहे, मी त्याचा सेवक आहे. त्याच्या आदेशानुसार, त्यांनी सांगितलेल्या प्रदेशानुसार मला कार्यरत राहणं गरजेचं आहे. पण हे करण्यासाठी मुळातच त्याला लीनता असणं गरजेचं आहे. कारण जो लीन होऊ शकतो तोच तल्लीन होऊ शकतो. अर्जुन देखील भगवंताच्या चरणी लीन झाले आणि त्यानंतरच ते तल्लीन झाले. भगवंतानी त्याला सांगितलं की हा सूर्य आणि हा जयद्रथ आणि आता कर सुरुवात. हे कधी शक्य झालं? कारण भगवंताच्या चरणी आपण जर बघितला तर भगवद्गीतेवरती सुद्धा जे काही छायाचित्र आपल्याला बघायला मिळतं त्यामध्ये भगवंत स्वतः उभे आहेत आणि धनुर्धारी अर्जुन मात्र त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालेला आहे. आणि तो त्यांना सांगतोय की भगवंता आपण आदेश द्या, आपली कृपा अखंड माझ्यावरती राहू द्या, म्हणजे मला आपण मार्गदर्शन करा. आणि मार्गदर्शन करणारे अनेक जण आपल्या आयुष्यात देखील भेटतात, आपल्याला सल्ले देणारे तर अनेक भेटतात, परंतु यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन देणारे किती भेटतात? हे त्यावेळेला अर्जुनाला समजलं की आपल्या यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन केवळ भगवंतामुळे मिळणार आहे. आणि भगवंत का म्हटलं जातं? कारण ज्यांनी भगवधारण केलेलं आहे आणि ज्याचा कधी अंतच नाही तो भगवंत. असं भगवंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन भेटलं. याच्यासाठी थोडंसं असं आहे की आपला दृष्टिकोन तसा असणं गरजेचं आहे. आज ह्याकरता अध्यात्मामध्ये एक साधना सांगितली जाते. ती साधना म्हणजे काय आहे
तर आपण गुरुचरणी लीन होणं, सद्गुरूंचं चरण, सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण आणि त्या चरणाशी शरण जाणं हीच खरी साधना आहे. त्या साधनेमध्ये साधं राहणं, साधण्याचा विचार आणि हेतू न बाळगणं, परंतु ती साधना करत राहणं आणि ते सद्गुरूंचं साधन म्हणून आपण जगत राहणं, हे जर का केलं तर निश्चितपणे एखादे सद्गुरू आपल्यापाशी आपल्याला कवटाळायला तयार असतात. आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षणांपासून ते अगदी महाविद्यालय शिक्षणापर्यंत देखील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रिय असणारा असा शिक्षक असतो आणि असंच अनेक शिक्षकांना देखील प्रिय असणारे अनेक विद्यार्थी असतात आणि ते त्यांना जास्त जवळचे वाटतात, जास्त प्रिय वाटतात. कारण का तर ते प्रश्न विचारणारे असतात, त्यांना प्रश्न पडत असतात. कारण जिथं प्रश्न पडतो त्यावेळेला त्यांची जिज्ञासा काय आहे, त्यांची मानसिक आणि बौद्धिक क्षमता काय आहे हे त्यांना कळायला सुरुवात होते. आणि असाच विद्यार्थी प्रत्येक शिक्षकाला हवा असतो. त्यामुळे प्रत्येक आध्यात्मिक गुरुला सुद्धा एक असा चांगला असा साधक हवा असतो की जो शिष्यत्वाच्या दृष्टिकोनातनं हा निश्चितपणे त्या पात्रतेचा ठरू शकेल. असा भगवंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं असं आहे की आपला दृष्टिकोन तसा असणं गरजेचं आहे. आज ह्याकरता अध्यात्मामध्ये एक साधना सांगितली जाते. ती साधना म्हणजे काय आहे तर आपण गुरुचरणी लीन होणं, सद्गुरूंचं चरण, सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण आणि त्या चरणाशी शरण जाणं हीच खरी साधना आहे. त्या साधनेमध्ये साधं राहणं, साधण्याचा विचार आणि हेतू न बाळगणं, परंतु ती साधना करत राहणं आणि ते सद्गुरूंचं साधन म्हणून आपण जगत राहणं, हे जर का केलं तर निश्चितपणे एखादे सद्गुरू आपल्यापाशी आपल्याला कवटाळायला तयार असतात. आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षणांपासून ते अगदी महाविद्यालय शिक्षणापर्यंत देखील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रिय असणारा असा शिक्षक असतो आणि असंच अनेक शिक्षकांना देखील प्रिय असणारे अनेक विद्यार्थी असतात आणि ते त्यांना जास्त जवळचे वाटतात, जास्त प्रिय वाटतात. कारण का तर ते प्रश्न विचारणारे असतात, त्यांना प्रश्न पडत असतात. कारण जिथं प्रश्न पडतो त्यावेळेला त्यांची जिज्ञासा काय आहे, त्यांची मानसिक आणि बौद्धिक क्षमता काय आहे हे त्यांना कळायला सुरुवात होते. आणि असाच विद्यार्थी प्रत्येक शिक्षकाला हवा असतो. त्यामुळे प्रत्येक आध्यात्मिक गुरुला सुद्धा एक असा चांगला असा साधक हवा असतो की जो शिष्यत्वाच्या दृष्टिकोनातनं हा निश्चितपणे त्या पात्रतेचा ठरू शकेल. जसं तुम्ही सांगता आहात की गुरु शिष्य परंपरेमध्ये म्हणजे याचं वर्णन बऱ्याचशा अभंगामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणजे प्रत्येकाला सद्गुरूचे पाय धरायची इच्छा आहे, पण आजच्या एआयच्या युगामध्ये, आजच्या या कलियुगामध्ये खरा सद्गुरू, खरा सत्पुरुष हा कसा शोधायचा? आपण काही शोधायचंच नसतं खरं सांगायचं तर, कारण सद्गुरूंना आपण शोधून सुद्धा सापडणं शक्य नाही. असं म्हटलं जातं की नदीचं कूळ, नदीचं मूळ आणि संतांचं कूळ हे शोधण्याच्या भानगडीत पडू नये, कारण ती पात्रता आपली नाही आणि तो शोध कधी संपणार नाही. बऱ्याचदा आपण असं पाहतो की म्हणजे सद्गुरूच्या शोधामध्ये आजकाल जे लोक आहेत त्याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर काही माध्यमातून म्हणा बऱ्याचशा चुकीच्या व्यक्तींच्या नादाला सर्वसामान्य लोक लागतात. म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्या जीवनामध्ये वाताहत त्यांची झालेली आहे. अनेक प्रकारे म्हणजे लाभ घेण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी ते जात असतात, परंतु त्यांच्यामध्ये अनेक हानी त्यांची होत असते. खरा सद्गुरू शोधण्यासाठी, खरा गुरु शोधण्यासाठी, खरा संत शोधण्यासाठी नक्की काय करावं? अशामध्ये काय सांगतो मी की एकतर प्रत्येक साधकानं आपली साधना सुरू ठेवणं हे अत्यंत आवश्यक आणि तेच नेमकेपणानं लोक करत नाहीत. हल्लीचा जमाना जो आहे ना तो स्टंटचा जमाना आहे आणि इन्स्टंटचा जमाना आहे, पण कॉन्स्टंटचा नाही आहे. म्हणजे कॉन्स्टंटली साधने राहण्यासाठी कोणाला मानसिकता कोणाची होत नाही. साधना जर करायची असेल तर त्याच्यामध्ये सातत्य हे महत्त्वाचं असतं. सातत्य असल्याशिवाय आपल्याला ती साधना साध्य होत नाही. आणि साध्य काय असलं पाहिजे साधकाचं, तर साधना हेच साध्य असलं पाहिजे. त्यांनी दुसरं काही साधायचं त्यात विचार ठेवूच नाही. सद्गुरू वाचून साधना घेणार पण कुठून? पण ते कसं असतं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ते सद्गुरूच आपल्याला शोधत येतात की माझ्या शिष्यत्वाची पात्रता कोणामध्ये आहे, त्याला मी शिष्य करवून घेतो. गुरु अनेक असतात,
पण सद्गुरू मात्र थोडेच असतात. गुरु म्हणून एखाद्याकडे बघणं हे सगळ्यांना शक्य आहे, कारण त्यांचं स्थान गुरुस्थानी आहे. पण गुरु कोणाला म्हटलं जातं? की जे मार्गदर्शन करतायत. पण सद्गुरू कोणाला म्हटलं जातं? की जे शिष्यत्व एखाद्याला देत आहेत. शिष्यत्व प्रत्येकाला दिलं जात नाही. साधक मात्र प्रत्येक व्यक्ती होऊ शकते. आणि साधक का म्हटलं जातं? कारण ती व्यक्ती साधनेत असते. साधनेत असणाऱ्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये किती गुरु करावे यावर काही बंधनं आहेत का? अजिबात नाही. त्याचं कारण असं की साक्षात भगवंत म्हणजे भगवान दत्त प्रभूंची सुद्धा किमान 24 गुरु असल्याचं आपण सगळेजण जाणतो. तर ह्या 24 गुरूंमध्ये असे कोणी व्यक्तिगत आणि व्यक्तिशः जर बघायचं झाले तर कोणी देहधारी किंवा मनुष्य रूपातले गुरु कोणी आहेत का? तर नाहीत. जे आहेत ते केवळ ह्या विश्वातले घटक आहेत. आज आपल्या इथं आपण संपर्कामध्ये आणि संवादामध्ये सुद्धा एकमेकांचं गुरुतत्व हे जाणून घेऊ शकतो आहोत. कारण गुरु ही व्यक्ती नसून ते तत्व असतं, ते सत्व असतं, त्यातच देवत्व असतं. कारण का? तर त्यात संतत्व असतं, त्यांच्याकडे प्रभुत्व असतं, नेतृत्व असतं, मातृत्व असतं, कर्तृत्व असतं, पितृत्व असतं. आणि ते का? तर ते तत्व त्यांच्यापाशी असतं. आणि ते तत्व महत्त्वाचं आहे. आणि ते तत्व ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला आपण त्यांच्या सांगितल्याप्रमाणे साधनेत राहणं हे योग्य आहे. जी व्यक्ती साधना योग्य रीतीनं करत आहे, निष्ठेनं करत आहे, सातत्यानं करत आहे, निरपेक्षपणे करत आहे, त्यावेळेला तेच गुरु कदाचित त्याचे सद्गुरू होऊ शकतात. अशा एखाद्या साधकाचे असे सद्गुरू हे सद्गुरू होऊ शकतात. त्याला शिष्यत्व बहाल करून आपण कोणालाही गुरु म्हणून मानणं हे सहज शक्य आहे. तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा गुरु आहे, असं जर आपण एकमेकांना म्हटलं तर त्यात काही वावगं ठरत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही सर्वज्ञ नसते, सर्वज्ञानी नसते. तुमच्याकडून मी जे काही शिकू शकतोय, मला नव्यानं जे काही शिकायला मिळत आहे, आत्मसात करायला मिळत आहे, त्यामुळं त्या विषयातले आपण माझे गुरु झालात. जो मी जायचा घेतेला गुन्हा तो म्या केला गुरु झाला. पण कृपावंत व्हायला, सद्गुरू लाभाला, अंगीकार केला तेने माझा, ही अवस्था प्राप्त कोण करतं? तर ती व्यवस्था सद्गुरू करतात. ही अवस्था प्राप्त होण्याची व्यवस्था सद्गुरू करत असतात. तरी या ठिकाणी मी पुन्हा विचारेन की सर्वसामान्य मनुष्याने किंवा सर्वसामान्य मुमुक्षाने नक्की कुणाला शरण जावं? शरणागती ही सद्गुरूंच्या प्रती निश्चितपणे आवश्यक आहे. परंतु तरी देखील आजच्या घटकेला आपण जर का बघितलं तर जिथे अर्थ आहे, जिथे स्वार्थ आहे, ते सगळं व्यर्थ आहे. कारण तिथे परमार्थ नाही आहे. आणि प्रत्येक गुरुतत्वामध्ये परमार्थ हा प्रथम येतो आणि अध्यात्म हे त्याच्या सोबत येतच. कारण ज्याला अध्यात्म कळतं तोच परमार्थाचा विचार करू शकतो. स्वार्थ असणं म्हणजे केवळ ऐहिक सुखाचा विचार असणं आणि परमार्थ असणं म्हणजे लोककल्याणाचा विचार करणं आणि त्या अनुषंगानं आपलं कार्य करणं, मार्गदर्शन करणं. तर हे ज्यांच्याकडून होत आहे, अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की काही ठिकाणी सेवा सांगितल्या जातात आणि काही ठिकाणी साधना सांगितल्या जातात. आता या दोन्हीमध्ये देखील खूप मोठा फरक आहे. सेवा जिथं आपण म्हणतो त्याचा संबंध देहाशी असतो, त्याचा संबंध पैशाशी असतो. कारण त्या सेवा करण्यासाठी तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी गेलात तर तिथे पूजा अर्चा करणं आलं, कर्मकांडाचा विषय आला, धर्मशास्त्र आलं, या सगळ्याच गोष्टी आल्या. परंतु ज्या वेळेला आपण साधना म्हणतो त्यावेळेला तुम्हाला साधना करण्यासाठी कुठल्याच साधनेची गरजच नाही आहे. कोणत्याही साधनांची गरज नाही आहे. कोणत्याही साधनांशिवाय तुम्ही जर का केवळ जागेवरती बसलात, केवळ ही मुद्रा घेतलीत की या मुद्रेच्या माध्यमातून तुमची साधना आपण सुरू केलीत आणि जर का डोळे मिटून शांतपणे बसून केवळ सद्गुरूंचं नाम घेतलं तरी तुम्ही सद्गुरूंशी जोडले जाता. आता हे कसं शक्य होऊ शकतं? तर आपल्याला माहिती आहे की हे म्हणजेच केवळ अलीकडच्या या AI टेक्नॉलॉजी सारखंच आहे. AI टेक्नॉलॉजी सारखं आहे असं का म्हणतोय मी? कारण त्यात जसं काही सगळ्या गोष्टी आज आपण बघतोय की 5G कनेक्शन आहे, पण जर आपल्याला गुरुजी कनेक्शन मिळालं, 5G कनेक्शन आहे पण जर आपल्याला गुरुजी कनेक्शन मिळालं तर आपला स्पीड काय असेल? डेटा स्पीड किती असेल? आपण काय एक्सप्लोअर करू शकतो? लिमिटलेस.
गुगल कित्येक वेळेला गुगली टाकू शकतं. मी इथे पोहोचेपर्यंत मला खूप वेळ लागला, कारण त्या गुगलने गुगली टाकली. पण गुरु कधीच गुगली टाकत नाहीत. आणि कोणते गुरु गुगली नाही टाकत की ज्यांच्यामध्ये आणि ज्यांच्या मनामध्ये अर्थ हा विषय नाही आहे, स्वार्थ हा त्यांच्या अंतरंगात नाही आहे, कारण त्यांच्यासाठी महत्त्वाचं फक्त परमार्थ आहे. आणि जे परमार्थाशी निगडीत आहेत, जे त्याच्याशी संलग्न आहेत, ते एकदा आपल्याला जर का प्राप्त झाले तर मला असं वाटतं की शोध संपतो. कारण त्यावेळेला क्रोध दूर व्हायला लागतो आणि बोध प्राप्त व्हायला लागतो. कारण जिथं बोध प्राप्त होतो त्यावेळेला शोध संपतो आणि क्रोध तर राहतच नाही. आणि हे स्थान आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतं. परंतु मी म्हटलं तसं की त्याच्यासाठी आपल्या स्वतःला चाणाक्षपणे विचार करण्याची गरज आहे. आपण गाफील राहून चालत नाही सध्याच्या दुनियामध्ये. कारण का तर अलीकडच्या काळात आपण बघतो आहोत, मी पण काही वेळेला व्यथित होतो की लोक व्यतीत करतात वेळ खूप सारा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं. आणि ते सगळं चालू असताना असं दिसून येतं की म्हणजे काय की अवडंबर माजवलं जातं आहे. देवाच्या नावाखाली, महाराजांच्या, स्वामींच्या, दत्तप्रभूंच्या, अनेक देवादिकांच्या नावाखाली राजरोसपणे धंदा सुरू केलेला आहे. आणि तिथं केवळ आणि केवळ तुम्हाला सेवा सांगितली जाते. साधना सांगणाऱ्यांची संख्या अगदी काय म्हणता येईल की बोटांच्या पेरावर मोजण्या इतकी सुद्धा नसल्याचं दिसून येतं. कारण ज्यांना साधना सांगण्याची सवय असते त्यांना अपेक्षा कशाचीच नसते. कारण ते साधना सांगण्यासाठी तुम्हाला कोणतंही साधन वापरायचं नाही आहे. पण सेवा करायची असेल तर अमुक ठिकाणी जा, हा विधी करा, अमुक ठिकाणी जा, या ठिकाणी ही पूजा करा, अमुक ठिकाणी जाऊन हे कार्य कंप्लीट करून घ्या, असं सगळं सांगितलं जातं. आणि हे सगळं करण्यासाठी खर्च आहे, खरंच खर्च आहे. खर्चाशिवाय काही शक्य होत नाही. आणि ते ज्या वेळेला होत आहे, जिथे अर्थ आहे, जिथे स्वार्थ आहे, ते साधकांना पण समजलं पाहिजे की आपल्यासाठी ते व्यर्थ आहे. कारण ते जीवन सार्थ करणारं नाही आहे, आपल्याला समर्थ करणारं ते नाही आहे. आपण सक्षम होण्यासाठी आपण साधनेच्या अनुषंगानं त्याच दिशेने मार्गस्थ व्हावं. केवळ त्रयस्थ राहू नये आणि नुसतं ग्रहस्थ म्हणून जगू नये. आपण त्रयस्थाच्या भूमिकेतनं नुसतं राहून चालणार नाही आहे. आता सांगताना जसं तुम्ही सांगत होता की स्वामींच्या नावावरती अनेक धंदे चालू आहेत. म्हणजे स्वामींच्या नावावरती म्हणजे बरेचसे लोक आता जर तुम्ही पाहिलं तरी स्वामी माझ्या स्वप्नामध्ये येतात, स्वामी माझ्याशी येऊन बोलतात, स्वामींच्या विविध अनुभूती ते सांगत असतात. स्वामींच्या नावावरती पैसे कमवण्याचे हे धंदे सुरू आहेत, हे अर्थकारण सुरू आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? मी आता अलीकडच्या काळात काय आहे, एक तर राजरोसपणे हे व्यावसायिक पातळीवरती धंदेवैक दृष्टिकोनातनं आणि केवळ अर्थार्जन आणि अर्थार्जनाचाच एकमेव आणि अतिशय सुलभ सोपा असा मार्ग समजला जातो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक 2-4 व्हिडिओज तयार होतात, त्यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती पब्लिसिटी होते. पण साधकांना एक लक्षात ठेवायचं की सोशल मीडियामधल्या 1-2 व्हिडिओजना आणि 4-6 पोस्टना लाईक्स मिळाले म्हणजे ते सादर करणाऱ्याची लायकी वाढली असं होत नाही. लाईक्स वाढले म्हणजे लायकी वाढली असं नाही. याचं भान राखणं, त्याचं कारण आपण सतर्क असणं गरजेचं आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे का करायचं तर आपण सावध व्हायचं, सावज व्हायचं नाही. आपण सावध राहायचं पण सावज व्हायचं नाही. आणि सावज न झाल्यामुळं काय होईल तर आपल्याला निश्चितपणे कल्पना येईल की आपण यांच्या मागे जायचं आहे का, यांच्या नादी लागायचं आहे का. कारण का तर यातनं साध्य आपल्याला काहीच होणार नाही आहे. आपला खिसा थंड होणार आहे आणि डोकं गरम होणार आहे आणि त्यांचा मात्र डोकं थंड राहणार आहे आणि खिसा गरम होत राहणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला निश्चितपणे त्याचं निरीक्षण करणं, त्याचं परीक्षण करणं. केवळ लोक त्यांच्याकडे मोठ्या संख्येनं जात आहेत म्हणून आपणही गेलो तर आपल्या समस्या सुटू शकतील असं नाही आहे. कोणत्याही, मी तर नेहमी सांगत असतो की कोणतेही विधी केल्याने व्याधी दूर होतातच असं नाही. विधीसाठी साधना हाच एकमेव विधी आहे. विधीसाठी साधना हाच एकमेव विधी आहे की जो तुम्हाला सक्षम करतो. इतरांनी तुमच्यासाठी काही करणं यातनं तुम्हाला काही साध्य होतच असं नाही. आपल्याला ऑक्सिजन हवा आहे,
श्वास आपल्यालाच घ्यायला हवा. आपल्याला जगायचं आहे, ते कसं जगायचं हे आपणच ठरवायला हवं. पण असं होत असताना आपली नीतिमत्ता, आपली नियत, आपले नियम आणि मनावरचा संयम हे महत्त्वाचं आहे. कारण नियम आणि संयम जर पाळला तर यमसुद्धा समोर येऊ शकत नाही. पण ह्यासाठी आपण या धंद्याच्या खेळखंडोमामध्ये कितपत अडकायचं, या धंद्याच्या अशा वातावरणांमध्ये आपण किती स्वतःला या मागे लावून घ्यायचं आहे किंवा याच्या आहारी जायचं आहे. कारण हा आहारी जाण्याचा जो काही अनुभव असतो तो अत्यंत वाईट ठरतो. अनुभव या शब्दालाच मुळी नकारात्मकता आहे आणि अनुभूती ही सकारात्मकतेचीच प्रचिती आहे. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्यायचं की असा अनुभव आला तर शहाणं व्हायचं. एकदा चूक झाली तर ती चूक 100 वेळा नाही करायची. आपल्याला जाणून घ्यायचं की आपल्याला अनुभव आलेला आहे, अनुभूती मिळालेली नाही. पण जर एखाद्या ठिकाणी आपल्याला अनुभूती मिळाली तर त्याची प्रचिती रोकडी मिळते आणि रोकडी प्रचिती ही तोकडी नसते. रोकडी प्रचिती ही कधीच तोकडी नसते. तुम्हाला ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला ते छप्पर फाडके असल्यासारखं असतं आणि हे आपल्याला प्राप्त झाल्याची अनुभूती आणि प्रचिती सातत्याने मिळते. अनेक लोक विचारतात की असा असा आम्हाला चमत्कार झाला. चमत्कार नसतो, चमत्कार कधीच घडू शकत नाही. या विज्ञानाच्या युगात काय किंवा कोणत्याही कलियुगात काय किंवा कुठेही चमत्कार कधीच घडत नाही. आणि चमत्कार घडला म्हणणारीच मंडळी ही खरं तर चमत्कारिक असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चमत्कार नसतात, ते साक्षात्कार असतात. आणि साक्षात्कार असतात तर साक्षात्कार असण्याच्या मागची सगळ्यात महत्त्वाची कारणं अशी आहेत की तुम्ही सर्वातच स्वतःला सक्षम करण्यासाठी, स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखण्यासाठी, आत्म्याचा परमात्म्याबरोबर संलग्नत्या अनुषंगानं तुम्ही जोडले जाण्यासाठी प्रयोगशील प्रयत्न करता. आणि ते प्रयत्न केवळ साधनेशी संबंधित असतात आणि त्या साधनेमध्ये राहत असल्याकारणाने आपल्याला ते साध्य व्हायला लागतं. आणि मगाशी आपण जे AI टेक्नॉलॉजी किंवा हाय एंड टेक्नॉलॉजी म्हणतोय तिचा एंड कधी होईल काहीही सांगता येत नाही. परंतु सद्गुरूंशी जोडलं गेल्यामुळे, गुरुजींशी जोडलं गेल्यामुळे त्यातनं मात्र आपल्याला जी काही कनेक्टिव्हिटी मिळतीये. आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्याकडे लॅन सिस्टम असते कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये, ज्याला लोकल एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. आणि हे नेटवर्क तुमच्या कनेक्टिव्हिटीवरती ठरतं की ते किती नीट वर्क करेल. नेटवर्क किती नीट वर्क करेल हे कशावरती समजतं? टेक्नॉलॉजीच्या कनेक्टिव्हिटीवरती. आता सगळे कम्प्युटर्स हे त्या सिस्टमला जोडलेले असतात. ज्या इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्सला स्वतंत्र काम करण्याचं अस्तित्व नसतं, दे आर कॉल्ड ॲज अ नोड्स. आणि each one of them they are connected with the system, connected to the server, to the mainframe through cable area network, local cable area network, ज्याला आपण लॅन म्हणतो. आणि ते सगळे कुठे जोडलेले असतात? सर्व्हरला जोडलेले असतात. ज्या सर्व्हरमध्ये सगळी सॉफ्टवेअर्स, ऑपरेटिंग सिस्टम्स, त्यानंतर ज्या ज्या काही वर्किंग फॅसिलिटीज आहेत त्या माध्यमातून ॲक्सेस करता येऊ शकतात. आणि सर्व्हर ज्याच्याशी तो नोड जोडला जातो, आपल्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या बघायचं झालं तर सर्व्हर आपल्या सगळ्यांसाठी आहेतच. त्या वर असणाऱ्या सरांसाठी जर आपण जोडले गेलो, म्हणजे आपला आत्मा जर का परमात्म्याशी जोडला गेला, आत्मा आणि परमात्मा जर एकमेकांशी जोडले गेले तर ते खरं सममिलन असतं आणि तेच खरं संमेलन असतं. जसं तुम्ही मगाचपासून सांगता की परमात्म्याशी जोडलं जाणं, देवाशी कनेक्ट करणं, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक प्रकार पाहायला भेटतो की बऱ्याचदा म्हणजे तुकाराम महाराजांचाही अभंग आहे आणि बऱ्याचशा साधू संतांचे अभंग आहेत की त्यावेळी संन्यास आश्रमाचा त्या ठिकाणी स्वीकार केलेली. आणि आजकालच्या पिढीमध्ये हाही प्रकार पाहायला भेटतो. म्हणजे ओशोसारखे काही संत होऊन गेले, त्यांनी आपल्या सगळ्या शिकवणीमध्ये त्यांनी संन्यास संप्रदायाची सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे सुरुवात केली. म्हणजे संन्यास आश्रम स्वीकारून म्हणजे गृहस्थाश्रमाचा त्याग करायचा आणि संन्यास आश्रम स्वीकारून देवाकडे जायचं. हे कितपत योग्य वाटते? म्हणजे आपला अध्यात्म करत असताना गृहस्थाश्रम सोडून संन्यास पत्करून किंवा वेगळ्या मार्गाचा अवलंब करून देवाकडे जाणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता यात प्रामुख्यानं 2 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. एक म्हणजे परमार्थ आणि दुसरी बाब म्हणजे अध्यात्म. परमार्थासाठी कुठेही तुम्हाला प्रपंच सोडण्याची गरज राहत नाही.
तुम्ही आम्ही आपल्या प्रपंचात राहून देखील परमार्थ करू शकतो. आता परमार्थ करणं म्हणजे काय आहे की तुमच्या नजरेस काही व्यक्ती अशा दिसल्या की ज्या भोजनाने व्याकुळ आहेत, ज्यांना भोजन प्राप्त झालं नाही आहे आणि त्यांना भोजन उपलब्ध करून देणं हा सुद्धा परमार्थ आहे. ज्याला जे मिळालेलं नाही आहे आणि जे ज्या गोष्टींपासून वंचित आहेत त्यांना ते प्राप्त करून देण्यासाठी आपला सहभाग असणं म्हणजे आपण परमार्थामध्ये असणं असं आहे. आणि हे आपण प्रपंच सांभाळून करत आहात, प्रपंच सोडून करत नाही आहात. त्यामुळं हे देखील परमार्थच आहे. आज परमार्थ म्हणजे काय? जे आपल्याकडे आहे ते इतरांना देणं. ज्याच्याकडे पैसा असतो तो पैसा देतो, ज्याच्याकडे वस्त्र असतं तो वस्त्र देतो, ज्याच्याकडे अन्न आहे तो अन्न देतो, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञान देतो. आणि हे सगळं म्हणजे काय तर परमार्थच आहे. माझ्याकडे जे आहे ते मी दुसऱ्यांना देणं. अन्न दिल्याने कदाचित आपल्याकडचं संपेल, तो खाऊन ते संपणार आहे. वस्त्र आपल्याकडचं जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं ते वापरून कदाचित टिकणार नाही. पैसे हे तर आपल्याकडचेही संपतील, त्याला दिल्यानंतर त्याच्याहीकडे शिल्लक राहणार नाहीत. परंतु ज्ञानदान हा विषय असा आहे की जे नॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते आपण इतरांना देत राहणं. याचा उपयोग आपल्यालाही होतो कारण आपण नवीन गोष्टी त्या दरम्यान शिकतो आणि ते ऐकणाऱ्यांना देखील शिकायला मिळतं. आणि त्याही दृष्टिकोनातनं ते दान हे सगळ्यात मोठं दान समजलं जातं आणि तो एक परमार्थाचाच भाग आहे. आज आपण जर का बघितलं तर सध्या पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत चालला आहे दिवसेंदिवस, पण वृक्ष लागवड देखील सुरू केली किंवा आपण एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून जर का बुके देण्याच्या ऐवजी, फुलांचा गुच्छ देण्याच्या ऐवजी तर त्याला एखादं झाडाचं रोपटं दिलं किंवा जर त्याला एखादं बुके देण्यापेक्षा बुक दिलं म्हणजे ग्रंथ दिलात तर मला असं वाटतं की त्यातनं प्रसार दोन्हीचा होणार आहे. एकतर पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि दुसरं म्हणजे अज्ञानापासून त्यांचे पुढचे जे काही दिवस आहेत ते कमी होतील, त्यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही. त्यांच्याही शिक्षणाचे प्रत्येक क्षण विलक्षण ठरू शकतील. तर त्यामुळं तो परमार्थाचा विषय आहे, त्यासाठी आपल्याला प्रपंच सोडण्याची गरज नाही. आता राहिला अध्यात्म करण्यासाठी तुम्हाला कोणाची आणि कशाचीच गरज नाही आहे. संन्यास घेतला म्हणजेच आध्यात्मिक प्रगती झाली आणि उन्नती झाली असं अजिबात नाही. कारण अध्यात्मासाठी तर तुम्हाला प्रपंच असो अथवा नसो, तुम्ही विवाहित असाल किंवा नसाल, तुम्ही गृहस्थी करत असाल किंवा नसाल, पण तरी देखील अध्यात्म हे तुमच्या व्यक्तिगत पातळीवरती केवळ तुम्हाला साधनेपुरतं उपयोगात आणायचं आहे. कारण जिथे अंतरात्म्याची तुम्हाला ओळख करून घ्यायची आहे आणि अंतरात्म्याची तुम्हाला ज्या वेळेला जाण होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही परमात्म्याशी जोडले जाल. परमात्मा आणि आत्मा हा एकच असणार आहे. त्यातलं द्वैत आणि अद्वैत हा भ्रम आणि संभ्रमच दूर होणार आहे. कारण अद्वैताची भावनाच राहत नाही, द्वैतच आहे ते. कारण सोहम जे हे उत्तर आहे, ज्याचा प्रश्न आहे कोहम, म्हणजे तू कोण आहेस असं ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला त्याचं उत्तर येतं तो तूच आहेस. तो तूच आहेस म्हणजे तूच आहेस, परमात्मा तूच आहेस तू, हे ज्या वेळेला सांगितलं जातं. कारण हा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. आपला अंतरात्मा हा आणि तो परमात्मा आहे. तर अंतरात्मा आणि परमात्मा हे एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण का तर तो अंतरात्म्याचाच सारांश इथे आहे, कारण तो परमात्म्याचा अंश हा इथे आहे. आणि परमात्मा काय सांगतोय की हाच तुझ्या आयुष्याचा सारांश आहे, हा अंशच मुळे आयुष्याचा सारांश आहे. हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला मला असं वाटतं की मग त्याच्यासाठी गृहस्थी सुद्धा चालू शकते. कोणताही संन्यास घेऊन राहणं. आता संन्यासाच्या बाबतीत का केलं जातं त्याच्यावरती थोडंसं बोलतो मी, की संन्यासी होण्याच्या मागचं कारण काय, तर आपण थोडंसं विरह हा आपल्याला कदाचित आपल्या अंतरात्म्याची ओळख करून घेण्यासाठी उपयोगाचा ठरू शकतो. आपल्या गृहस्थीपासून आपण थोडेसे अलिप्त राहिलो तर त्यापासून आपण निश्चितपणे परमात्म्याच्या भेटीच्या अनुषंगानं आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करू शकतो, ज्याला आपण आत्मकेंद्रित होणं म्हणतो. आपल्याला आत्म्याला केंद्रित करण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडू शकते. काही वेळेला आपण बघतो असं की काही ऋषीमुनी किंवा काही योगी पुरुष असतात, काही साधू असतात, हे कुठेतरी हिमालयामध्ये किंवा कुठेतरी जंगलांमध्ये राहून आयुष्य त्यांचं व्यतीत करतात. पण त्यांचं कारण काय असतं की आपल्याला कुठल्याही आता विषयांमध्ये आसक्ती नाही,
त्याच्यामध्ये कुठेही काही रस राहिलेला नाही, त्यात स्वारस्य नाही. मला आता केवळ मी आणि माझा परमात्मा या भेटीचीच मला आता गोडी आहे, कारण माझी त्या परमात्म्याशी जोडी आहे. म्हणजे खूप छान सर. तुम्ही आतापर्यंत जे सांगताय की भगवान परमात्म्याच्या भेटीची गोडी किंवा भगवान परमात्म्याच्या बद्दलचं ह्या आध्यात्मिक सगळ्या गोष्टी सांगत असताना थोडासा एक वेगळा प्रश्न मला या ठिकाणी विचारावा वाटतोय की आजकाल धर्माच्या नावावरती अनेक हल्लकल्लोळ माजवताना आपल्याला पाहायला भेटेल किंवा धर्माचा वापर करून अनेक हिंसक काही गोष्टी घडत आहेत किंवा धर्माच्या नावाखाली खूप साऱ्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, धर्म आणि अध्यात्म हे दोन्ही वेगळे आहेत का? धर्म हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. धर्मशास्त्र हे स्वतंत्र आहे आणि अध्यात्म हा विषय पूर्ण वेगळा आहे. अध्यात्मशास्त्र हेही पूर्ण वेगळं आहे. कोणत्याही धर्माचा साधक हा आध्यात्मिक प्रगती आणि उन्नती करू शकतो. त्याच्यासाठी त्याचा धर्म कधीही आड येऊ शकत नाही, कारण धर्माचा संबंध हा कुठेही आपण जर बघितला तर आपल्यासारख्याच सर्वांनी तो निर्माण केलेला आहे. धर्म हा परमेश्वरांनी निर्माण नाही केलेला, असं माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि निक्षून आणि ठामपणे मी सांगतो, तो निर्माण कोणी केला आहे? माणसांनी आणि मानवांनी निर्माण केलेला आहे. भगवंतानी कोणताही धर्म निर्माण नाही केला. मानवता हा एकमेव धर्म की जो भगवंतानी निर्माण केला. पण अर्थात आपल्याला त्या खोलात आता जायचं नाहीये. आपण हे बघणार आहोत की त्याचा परस्परांशी काही संबंध नाही. साधनेत असणारी प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या धर्माची आहे याच्यावरती तिची साधना ठरत नाही. ध्यान करण्याचं भगवान बुद्धांनी सांगितलं, ध्यान करण्याचं आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, ध्यान करण्याचं हे भगवंतांनी स्वतः देखील सांगितलं. आपण म्हणतो ना, ध्यानात आलं का? ध्यानात आलं का? ध्यान आत आलं का? ध्यानात आलं का नाही, ध्यान आत आलं का? आपलं ध्यान आत येणं हे गरजेचं आहे. आपण ध्यानात आलं का या शब्दाचा वेगळा अर्थ आणि बरोबरचा अर्थ घेतो, तसं नाहीये. म्हणजे लक्षात आलं का या अर्थाने आपण म्हणतो ध्यानात आलं का, तसं नाही. आपलं ध्यान आत येणं गरजेचं आहे आणि हे ध्यान आत येण्यासाठी आपल्याला ध्यानस्थ असणं आणि ध्यान करा हे आज जैन समुदायामध्ये सांगितलं जातं, जैन धर्मामध्ये सांगितलं जातं, इस्लाम धर्मामध्ये सांगितलं जातं, हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं, बौद्ध धर्मामध्ये सांगितलं जातं, म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलं जातं. प्रार्थना काय आहे तर एक साधनेचाच भाग आहे, फक्त तो साधनेतला एक वेगळा प्रकार आहे. साधना करण्यासाठी काही जण नाममंत्राचा वापर करतात, काही जपमंत्र करतात, काही जण पोथी आणि इतरांचं वाचन करतात, काही वेळेला कदाचित काही प्रार्थना करतात, काही सांघिक आणि सामूहिक प्रार्थना करतात, कोणी व्यक्तिगत करतं. हे सगळं काय आहे? हे सगळ्या धर्मांमध्ये चालतं. आज आपण जर का चर्चमध्ये गेलो तर तिथे सामूहिक प्रार्थना होते. आज इस्लाम धर्माचा आपण जर विचार केला तर एकत्रितपणे नमाज पढण्याचं काम होतं. हिंदू धर्मात आपण बघतोय तिथेही आरती होते. हे सगळं काय आहे? सामूहिक आणि सामायिक. आणि हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते समाजासाठी असतं, व्यक्तिगत नसतं. आणि त्यामुळं धर्म आणि अध्यात्म यांचा परस्पर काहीही संबंध नसतो, ते स्वतंत्र आहे. धर्माच्या गोष्टी ह्या समाजासाठी समाजानेच निर्माण केलेल्या आहेत, पण अध्यात्म हे व्यक्ती केंद्रित आहे, ते व्यक्ती सापेक्ष आहे आणि ते व्यक्ती पुरतच मर्यादित आहे. आध्यात्मिक उन्नती ही व्यक्तीनं स्वतःसाठी करून घ्यायची आहे. आणि जिथे मी म्हटलं तसं की केवळ ही मुद्रा महत्वाची आहे, त्याचं कारण हे जे आहे हे कर्म आहे आणि हे जे आहे ते दैव आहे. आणि दैव आणि कर्म एकत्र आलं की ती खरी मुद्रा तुमची तयार होते. कारण का तर त्या मुद्रेच्या अनुषंगानं तुम्ही ध्यानात आपलं जे काही साध्य आहे की साधना ही करू शकता. आता हे दैव आणि हे कर्म सुद्धा का आहे? कारण यालाही दिशाशास्त्राचा आधार आहे. हे जे आहे ते पूर्व आहे, हे पश्चिम आहे, हे दक्षिण आहे आणि हे उत्तर आहे, हे आग्नेय आहे, हे नैऋत्य आहे, हे वायव्य आणि ईशान्य आहे. ईशाच्या अन्य काही नाही आहे असं स्थान आहे हे, म्हणून त्याला ईशान्य म्हटलं जातं. आणि ईशाचं स्थान ईश्वराचं स्थान हे गुरुचं स्थान आहे, म्हणून हे गुरुची इथं अंगठी घातली जाते, पुष्कर घातली जाते. आणि हे बोट इंग्रजीत ज्याला इंडेक्स फिंगर म्हणतो, तुमच्या येते लक्षात? मी असंच म्हणतो, मी असं नाही म्हणत तुमच्या येते का लक्षात. कारण हे जे स्थान आहे हे निषिद्ध स्थान आहे, हे वायूचा व्यय होणारं ठिकाण आहे म्हणून वायव्य आहे. आणि ह्याची जागा ही निषिद्ध होणारी, म्हणून आपण लहानपणी त्याची कट्टी आहे असं म्हणायचो. पण
ही पट्टीसाठी ही 2 बोटं वापरली जायची. अर्थात या सगळ्याचा संदर्भ कुठे आहे ते लक्षात घ्या. आपल्या साधनेशी आहे. कारण हे ईशान्येचं स्थान आहे, हे ईश्वराचं स्थान आहे. सबका मालिक हे म्हणत असताना बोट वरती हेच येतं. कारण हे इंडेक्स फिंगर आहे, इंडिकेट करण्यासाठी वापरलं जात आहे. हे मार्गदर्शक तत्व दाखवणारं बोट आहे आणि म्हणून हे बोट महत्वाचं. तर हे दैवाचं स्थान आहे आणि हे कर्माचं स्थान आहे. आणि दैव आणि कर्म ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला कर्तृत्व घडतं. हे लॉजिक जरी असलं तरी आयुष्यात मॅजिक घडवणारं आहे. आणि त्यामुळं ते जर का आपण अशा पद्धतीने उपयोगात आणलं तर मला असं वाटतं की साधनेमुळे प्रत्येक क्षण विलक्षण झाल्याशिवाय राहत नाही. आपण धर्म आणि अध्यात्म याच्या बद्दल बोलतो, पण याला लागून एक उपप्रश्न मला तुम्हाला सर्व विचारायचं वाटतं की धर्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याचदा दुःख ज्यावेळी निर्माण होतं त्यावेळी हा माणूस अध्यात्माकडे खेचला जातो किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे तो आकर्षित होत असतो. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे दुःख आलं म्हणून तो पलायन करतोय की त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतंय? म्हणजे अध्यात्म हे पलायन आहे की परिवर्तन आहे? अध्यात्म याचा अर्थ आपल्यातले विचार बदलणं, आपलं वर्तन बदलणं आणि त्यातनं परावर्तन होणं आणि नंतर परिवर्तन होणं. अध्यात्म कशासाठी आहे तर आपल्या विचारांना एक विशिष्ट दिशा मिळावी, योग्य दिशा मिळाली की गती मिळावी आणि गती मिळाली की प्रगती व्हावी. अध्यात्म हे पलायन नाही, कारण कुठल्याही गोष्टीतनं त्यामुळं सुटका आपली होणार आहे आणि ती करून घेण्याचं हे एक खूप चांगलं माध्यम आणि साधन आहे असं अजिबात नाही. तर परिवर्तनासाठी आपल्या वर्तनात बदल आधी व्हायला हवा, कारण वर्तन बदलल्याशिवाय परावर्तन नाही आणि परावर्तन झाल्याशिवाय परिवर्तन होणं कदापि शक्य नाही. आणि परिवर्तन का घडायला हवं त्याचं कारण मुळातच हे की आपल्याला माहिती आहे आता डिसेंबर महिना आलेला आहे, काही दिवसांनी हे वर्ष संपेल. 2025 संपलं की 2026 कॅलेंडर हे आपण बघायला वापरायला सुरुवात करणार आहोत. म्हणजेच काय, वर्ष बदललं की आपण कॅलेंडर बदलतो. काही वेळेला कॅलेंडर लावायची जागा बदलतो, पण आपल्या स्वतःमध्ये बदल असे किती करतो आणि हा खरंच बदल करणं गरजेचं आहे का हे ताडून घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी अध्यात्म हे अंगीकारण्याचा, ही अनुभूती घेण्याचा विषय आहे. हा शिकण्याचा विषय नाही, हा शिकवण्याचा विषय नाही. अध्यात्माची अनुभूती ही ऑक्सिजन सारखी आहे की तुम्ही स्वतः घेतल्याशिवाय तुम्हाला श्वास घेता येत नाही. फक्त जसा श्वास महत्वाचा आहे तसाच तुमच्या स्वतःवर त्याचा विश्वास महत्वाचा आहे. आणि तो श्वास आणि विश्वास या दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. नाण्याला बाजू किती असतात? 3 बाजू असतात. आपल्याला 2च बाजूंची माहिती असते, पहिलं एक छापा आणि दुसरं म्हणजे काटा. परंतु त्याची जाडी म्हणजे त्या नाण्याची तिसरी बाजू आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की जेवढी नाण्याची जाडी जास्त तेवढं त्या नाण्याचं मूल्य जास्त, त्याचं मूल्य हे जास्त असतं. आणि ह्या तिसऱ्या बाजूचा विचार करता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण आपल्या आयुष्याच्या विचारांमध्ये गुरफटलं न जाता आपल्या जीवनाचा विचार करावा. कारण जीवन हे अंतरात्म्याचं असतं आणि आयुष्य हे केवळ देहाचं असतं. आणि देह कधीतरी संपुष्टात येणार आहे, पण जीवन मात्र आत्म्याचं असतं, अंतरात्म्याचं असतं. ते अखंड प्रवाहित असतं, ते कधीच संपत नाही. आणि ते जाणून घेण्यासाठी हा प्रवास सुरू करण्याची ही पहिली पायरी आहे की अध्यात्माच्या दिशेनं मार्गस्थ होणं. त्यामुळे हे पलायनाचा विषय होऊ शकत नाही, हा परिवर्तनाचाच विषय आहे आणि ते झाल्याशिवाय राहत नाही. तर आतापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण धर्म, अध्यात्म किंवा स्वामींबद्दल बोललो, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याबद्दल बोललो. पण एकंदरीत मी ज्यावेळी तुमच्याबद्दल वाचत होतो, तुमची वेबसाईट पाहिली, त्यावेळी मला काही गोष्टी जाणवल्या की तुम्ही स्वतः सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रावरती PhD घेतलेली आहे, पत्रकारितेचं ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, ज्योतिषशास्त्राचं ज्ञान तुम्हाला आहे. आतापर्यंत आपण अध्यात्मशास्त्र या विषयावरती बोललो, पण मला याच्या पुढे जाऊन काही प्रश्न मानसशास्त्रावरती, काही प्रश्न ज्योतिषशास्त्रावरती आणि काही प्रश्न पत्रकारितेवरती विचारायचे. पण त्याच्या आधी मला विचारायचं आहे की एवढ्या 39 पदव्या घेतल्यानंतर सुद्धा विद्या वाचस्पती ही विशेष पदवी तुम्हाला का घ्यावी वाटली? काही नव्हतं. खरं सांगायचं तर
आपण मगाशी जो काही संदर्भ दिलात की आपला राग उफाळून येतो, आपण इमिजिएटली रिॲक्ट होतो, तर आयुष्यामध्ये सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिॲक्ट होण्यापेक्षा ऍक्ट व्हावं. रिॲक्शन्स म्हणजे काय आहे तर प्रतिक्रिया आहेत, आणि ऍक्ट होणं म्हणजे काय तर ऍक्शन करणं आहे. आपण कृती ही सगळ्यात महत्वाची आहे. अवर ऍक्ट शुड स्पीक मोर दॅन दी वर्ड्स. आपल्या बोलत राहण्यापेक्षा आपली कृतीशीलता ही सर्वश्रेष्ठ मानली पाहिजे. माझ्या तरुणपणामध्ये मला असं अनेकांकडनं ऐकायला मिळायचं की ह्याच्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे, हा नाही शिकला तरी चालेल, यांनी नोकरी धंदा व्यवसाय नाही काही केलं तरी चालेल, कारण ह्याला त्याची गरजच नाहीये. मग काय शिकायची गरज आहे? काहीच गरज नाहीये. मग ते मी त्याचा राग मनात नाही ठेवला, जसं आपण मगाशी म्हणाला की हा कायमस्वरूपी राग नसतो, पण त्या क्षणापुरता आपल्यातला अँगर जो आहे तो जागा झालेला असतो, उफाळून आलेला असतो, आणि आपण मग एका वेगळ्या भावनेनं समोरच्या व्यक्तीकडे बघायला लागतो आणि प्रतिक्रिया द्यायला लागतो. पण मी काय केलं तर ती प्रेरणा समजली. आय टूक इट एज अ चॅलेंज. मी विचार केला की हे आपल्यासाठी प्रेरणा आहे. जर मी नाही शिकलो तरी चालतं असं जर का म्हणणं असलं तर आपण स्वतःला सक्षम करण्यासाठी आता शिकतच राहावं, आणि ते इतकं शिकावं की कदाचित त्याचा कोणीच विचार केला नसेल आणि मीही विचार कधीच केला नव्हता. पण हे करण्यासाठी त्याच्या मागचा हेतू काय होता? नॉट टू प्रूव्ह माय सेल्फ बट टू इम्प्रूव्ह. बरोबर. म्हणजे मी स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द बाळगून नाही केलं, तर स्वतःला मी बदल करण्यासाठी, मी सक्षम करण्यासाठी, मी स्वतःचं असेसमेंट करण्यासाठी शिकत राहिलो. कारण का तर आत्मपरीक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. अनेक वेळेला आपल्याकडनं घडणाऱ्या कृतींचं आत्मपरीक्षण आपण करतच नाही. आपण इतरांना दोष देतो, पण स्वतः मात्र आपण त्यातनं नामानिराळे राहतो आणि तो दोष आपल्यापाशी आपण घ्यायला तयार नसतो. तसं होऊ नये, म्हणजे नॉट टू प्रूव्ह बट टू इम्प्रूव्ह. आय केप्ट ऑन लर्निंग. खूप छान. म्हणजे तुम्ही जे सगळं आम्हाला ज्ञान देत आहात, ज्या गोष्टी सांगत आहात, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला काही प्रश्न मानसशास्त्रावरती विचारणार आहे. आणि आजकाल जी तरुण पिढी आहे किंवा एकंदरीत सगळाच समाज जो आहे, मानसिकदृष्ट्या कुठेतरी त्यांचं खच्चीकरण होताना पाहायला भेटतं, आणि अनेक माध्यमाच्या प्रलोभनामध्ये ते एकंदरीत गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं की जे एखाद्या व्यक्तीचं अशांत झालेलं मन आहे किंवा अशांत मनाला शांत करण्यासाठी कोणती पद्धत वापरली गेली पाहिजे, आणि कशा पद्धतीने आपल्या अशांत मन आपण शांत करू शकतो? मी आता सर्वात प्रथम जे मी मगाशी पण चर्चेमध्ये म्हटलं की मन आणि मनी हे दोन्ही चंचल असतात. ही चंचलता आपल्याला स्वतःला आधी जाणून घेता आली पाहिजे की आपलं मन किती चंचल आहे. त्याला पहिल्यांदा एकाग्रतेकडे नेणं हे आपलं काम आहे. आणि एकाग्रतेकडे नेण्यासाठी प्रामुख्यानं 24 तासातल्या केवळ 24 मिनिटांचा वेळ जर आपण आपल्यासाठी राखून ठेवला, आणि तो देखील रात्री झोपण्यापूर्वी, तर मला असं वाटतं की ते साध्य होऊ शकतं. आणि हा अभ्यासपूर्वक कृतीशीलतेकडे नेणारा प्रयोग आहे. आपल्यासाठी तो आपण करू शकतो, आजपासून सुद्धा करू शकतो, आणि प्रत्येक जण करू शकतो. तर 24 मिनिटं जी आहेत ती झोपण्यापूर्वी जर आपण आपल्या आत्मकेंद्रित अवस्थेसाठी जर का उपयोगात आणली, तर त्यामध्ये काय करायचं तर 8-8 मिनिटांचे 3 भाग करायचे 24 मिनिटांमध्ये. 24 तासात अवघी 24 मिनिटं आपल्याला उपयोगात आणायची आहेत. आणि त्या 24 मिनिटांच्या 8-8 मिनिटांच्या 3 भागांमध्ये पहिल्यांदा गानवरती कॉन्सन्ट्रेट करायचं, मग ज्ञानवर कॉन्सन्ट्रेट करायचं, मग ध्यानवर कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजे सुरुवातीला मोबाईल हातात घेऊन हेडफोन वापरून गाणं ऐकायचं आपल्या आवडीचं. नुसतं ऐकायचं नाही, तर असं आपण व्हिज्युअलाइज करायचं की ते गाणं आपल्यावरतीच पिक्चराइज झालंय. हे सांगितलं ना कदाचित अतिशयोक्ती वाटेल, परंतु हे करण्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे, जे मानसशास्त्राला धरून आहे आणि जे शास्त्राच्या अनुषंगानं सिद्ध झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे, निष्कर्षाप्रत पोहोचलेलं आहे. निष्कर्षाप्रत पोहोचलेल्या ह्या सिद्धांतातनं मी आपल्याला असं सांगू इच्छितो
की त्यामुळं आपलं माइंड जे आहे ना ते डायव्हर्ट होतं. माइंड डायव्हर्सिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण एकाच ठिकाणी एकाच विषयामध्ये अडकून पडत नाही. त्या गाण्यामुळं आपण असं समजायचं की ते गाणं आपल्यावरतीच पिक्चराइज झालंय आणि आपण त्याच्यावरती परफॉर्म करतो आहोत. त्यामुळे होतं काय की बाकीचे सगळे विचार जे आहेत ते मनातनं दूर जातात. आणि तुम्ही मला सांगा की आपल्या स्वतःवरती पिक्चराइज झालेल्या गाण्यावरती जर आपण परफॉर्म करायला लागलो तर आपल्याला विश्वाची जाणीव तरी राहील का? अजिबात नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अगदी बालपणापासून सगळ्यांना आणि विशेषतः तरुणाईच्या बाबतीत तर प्रत्येकाला असं वाटत असतं, तो आरशात बघत असताना की मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी तमुक आहे. मुली असतील, महिला असतील, त्यांना असं वाटत असतं की एक विशिष्ट कोणीतरी मी अभिनेत्री आहे. मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये किंवा पुरुषांमध्ये असं वाटत असतं की अमुक एक मी अभिनेता आहे. ही प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ठसलेली एक भावना असते. आणि तसंच आपण समजा जर का लक्षात घेतलं व्हिज्युअलाइज करून आणि जर का निजलेले असताना जर का आपण हे कानात हेडफोन्स घालून ते स्वतःच्याच गाण्यावरती स्वतःच गाणं हे समजून त्याच्यावर जर परफॉर्म केलं तर आपलं माइंड जे आहे ना ते आपल्या विचारांपासून आपल्याला दूर घेऊन जातं आणि आपल्या त्या विषयांकडे दुर्लक्ष होतं. हे एक 8 मिनिटाचं नंतरचं जे आहे ते 8 मिनिटात उपयोगात आणायचं. आणि ते काय असेल तर त्यामध्ये ज्ञान, ज्या कुठल्या विषयाची आजपर्यंत आपल्याला माहिती झाली नव्हती, जो विषय अभ्यासला नाही, कळला नाही, ती माहिती उपलब्ध करून घेणं, ती वाचणं, त्याचे कदाचित व्हिडिओज बघणं. फक्त ते जेन्युइन आहेत ना हे बघणं गरजेचं आहे. ते 8 मिनिटात केलं आपण तर त्यामध्ये सुद्धा आपलं माइंड डायव्हर्ट होतं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे शवासनामध्ये चक्क झोपून राहणं, पडून राहणं, कुठलेही विचार येणार नाही, कुठलाही आवाज येणार नाही, फक्त लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करणं, श्वास मोजायला सुरुवात करणं आणि शवासनामध्ये आपला एक सुखावह असा प्रवास निद्रेचा चालू करणं, निद्रेचा प्रवास सुरू करणं. आणि हे जर का सुरू केलं तर त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला असं जाणवायला लागतं की शांत आपलं मन शांत होत आहे, चित्त शांत होत आहे आणि चित्तवृत्ती या बदलायला लागतायत. आणि जसं मगाशी मी म्हटलं की परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही, कारण तेच खरं परावर्तन असतं. आणि चेंज इज ओनली कॉन्स्टंट इन द नेचर. चेंज इज कॉन्स्टंट. बदल हा सातत्याने घडत असतो, आपणच स्वतःला बदलत नाही. आपल्या स्वतःला बदलण्यासाठी हा जर का प्रायोगिक प्रयत्न आपण जर केला तर त्याचा निश्चित चांगला उपयोग होतो. आणि त्यामध्ये मग कुठेही मनामध्ये नकारात्मकता ही शिल्लक येतच नाही. कालांतराने असं अनुभवायला यायला लागतं की आपल्या मनापासून 300 किलोमीटर दूर ती नकारात्मकता आहे, आपल्या जवळपास 300 किलोमीटर पर्यंत सुद्धा ती फिरकत नाहीये. एवढी आपली सक्षमता निर्माण होते, एवढा आपला आत्मविश्वास हा जो आहे हा तितका सक्षम होतो, आपल्याला स्ट्रॉंग करू शकतो आणि ते सगळ्यात उपयोगाचं ठरतं. जसं मी तुम्हाला मनाच्या अशांततेबद्दल विचारलं तसंच डिप्रेशन हा एक खूप आजकाल म्हणजे या विषयावरती खूप बोललं जातं. म्हणजे आजकालची लहान लहान मुलं असू देत किंवा वयामध्ये आलेले लोक असू देत, हे डिप्रेशनमध्ये जाताना खूप पाहायला भेटतात. तर डिप्रेशन नक्की कसं कंट्रोल करावं किंवा एखादा माणूस निराश असेल तर त्या व्यक्तीला कसं कंट्रोल करावं, ती माणसं कशी आपण ओळखावी? आणि नैराश्यावरती सगळ्यात जालिम उपाय म्हणजे संवाद. संवादात अक्षर केवळ 3 आहेत आणि त्या 3ही अक्षरांना आपण फेविकॉल लावून चिकटवून कसं ठेवता येईल याचा प्रयोगशील प्रयत्न करणं. कारण संवादातला पहिलं अक्षर जर गळून पडलं तर शिल्लक काय राहतं? वाद शिल्लक राहतो. आणि नैराश्याची सुरुवात त्या वादापासून होते. कारण काही वेळेला वीच सुद्धा एक विशेषण त्याला जोडलं जातं संवादाला. काही वेळेला काय होतो? विसंवाद होतो. म्हणजे संवादातला स गळून पडला, सुरुवात झाली विसंवादानं, मग वीज आणि सं दोन्ही गळून पडलं आणि वादच शिल्लक राहिले. तर असं न होऊ देण्यासाठी सर्वप्रथम आपण मनानं मोकळं राहणं, मन मोकळं करणं, मन मोकळेपणानं संवाद साधणं आणि त्यातनं समाधान कसं मिळेल यासाठी प्रयोगशील प्रयत्न करणं. प्रयोगशील हा शब्द मी सातत्याने वापरतोय. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला आपण जे करतो ते प्रयोगच असतात. आणि प्रयोग का म्हटलं जातं? कारण त्या प्रयोगात निष्कर्ष आपल्याला काहीतरी मिळत असतो. आपल्याला माहिती आहे की सध्याचं जग हे सर्च करणार आहे,
पण प्रयोग कोण करतं? जो रिसर्च करतो तो सर्च करतो. पण नुसतं सर्च नाही करत, कारण त्याला रिसर्च करायचं असतं. कारण का? तर त्याला निष्कर्ष प्राप्त करायचा असतो. आणि निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण संवाद साधत राहणं, रिसर्च करत राहणं. व्यक्तीमध्ये जेवढे गुण असतात तेवढे अवगुण असतात असं आपण म्हणतो, पण तसं अजिबात नसतं. जे आपल्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे बोलत नाहीत आणि वागत नाहीत ते अवगुणधारी आहेत असं आपल्याला वाटतं. हा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन असतो. आपण नजरेनं बघतो आणि जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण आपण बघताना काय बघायचं असतं? दृष्टीनं बघायचं असतं. आणि हा बघत असतानाचा जो दृष्टिकोन असतो तो महत्वाचा असतो. पण परत मी अध्यात्मावरती येईल की दृष्टिकोन कोणामुळे मिळतं? तर सद्गुरूंमुळे मिळतो, की जे आपल्यावरती कृपावृष्टी करतात, आपल्याला ती दृष्टी देतात आणि त्यामुळे सृष्टी बघणं शक्य होऊ शकतं. तर सृष्टी बघणं हे सद्गुरूंच्या कृपावृष्टीमुळे शक्य होतं, कारण त्यांनी दृष्टी दिलेली असते. आणि तो दृष्टिकोन निर्माण होतो. तो दृष्टिकोन जसा निर्माण होतो तसा तो दृष्टिकोन देतो, तोही महत्वाचा असतो. आणि दृष्टी देणारा सद्गुरू असतो. का आपण या विषयाशी संबंधित आपल्या प्रश्नाला मी उत्तर देतोय असं नाहीये, फक्त त्याचा साधर्म्य मी त्याच्याशी जोडण्याचा हा एक प्रयोग होता. पण यात आपण इतरांच्या बाबतीमध्ये कधीही इतरांना कमी लेखणं, कमी समजणं हे योग्य नाही. आपण इतरांपेक्षा स्वतःच अधिक श्रेष्ठ आहोत, ज्येष्ठ आहोत असं समजणं योग्य नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे वेगवेगळी लोक संपर्कात येत असतात की जे ज्येष्ठ, श्रेष्ठ, इष्ट, अनिष्ट, वरिष्ठ, काही शिष्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण असे जरी असले तरी देखील आपण त्यांच्याशी संबंध तोडायचे आहेत का? नाही. अशा लोकांची उलट जास्त जवळ जायचं. कारण का? तर दुरून डोंगर साजरे, लांबून सगळेच डोंगर छान वाटतात, परंतु जवळ गेल्यानंतर मात्र त्या डोंगरातली वृक्षता हे आपल्याला कळतं. पण वृक्षता बघायला जायची नाही, तिथले वृक्ष बघायला जायचे. कारण ते वृक्ष आपल्याला सावली देणार आहेत, त्यात फळं देणार आहेत, त्यात फुलं देणार आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक विचारांमध्ये जितकी सकारात्मकता आपण आणण्याचा प्रयत्न करू तितकं ते आपल्याला समोरचं जग देखील तितकंच सकारात्मक दिसायला लागतं. आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तो आपलं ऐकत नाही, आपण म्हणलेलं त्याला पटत नाही म्हणून तो नकारात्मक आहे किंवा तो चांगल्या विचारांचा नाहीये, त्याच्यात हे अवगुण आहेत असं आपणच ठरवतो. तो स्वतः म्हणेल का? नाही म्हणणार. कसं म्हणेल? कारण तो त्याच्या जागेवर, त्याच्या दृष्टीनं, त्याच्या विचारांनी तो बरोबरच आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सगळं बदलतं. विचार बदलला की नशीब सुद्धा बदलतं. आपला विचारच बदलण्याची गरज असते. आपला विचार जर सकारात्मक ठेवला तर सगळी सृष्टी सुद्धा आपल्या दृष्टीला जी काही पडती आहे, नजर जरी कमजोर झाली तरी आपली दृष्टी हे सकारात्मक वातावरणाची अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नैराश्य येण्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? अँगर. दुसऱ्याविषयी असणारा आपला रोष, राग, दुश्वास. मग दुश्वासाची जागा जर विश्वासाने घेतली तर एखाद्यावरती विश्वास टाकावा आपण, काही बिघडत नाही. त्यातनं आपल्याला काय येईल? अनुभव येईल किंवा अनुभूती येईल. अनुभव आला तर त्यात आपण बदल करायचा, अनुभूती आली तर आनंद मानायचा. म्हणजे दोन्ही आपल्यासाठी चांगलंच आहे, वाईट काहीच नाही. कारण अनुभव शिकवून जातात आणि अनुभूती आनंद देतात. जे शिकवून जाईल ते आपल्या दृष्टीनं उपयोगाचंच आहे, कारण आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर आपण कोणाच्याही बाबतीमध्ये कधीही विचार करत असताना आपण हा नाही विचार करायचा. जसं बाटलीचं उदाहरण नेहमी दिलं जातं बघा, की ही बाटली अर्धी भरलेली आहे आणि अर्धी रिकामी आहे. एखादा म्हणेल अर्धी भरलेली आहे, एखादा म्हणेल अर्धी रिकामी आहे. मी काय म्हणेन? रिकामी आणि भरलेली म्हणणारच नाही. मी म्हणेन या बाटलीत पाणी आहे आणि मला पाणी हवंय. विचार बदलला, माझा दृष्टिकोन बदलला. माझा दृष्टिकोन बदलला, माझा विचार बदलला. त्यामुळे नैराश्य टाळणं हे सहज शक्य असतं. कुठलीच गोष्ट अशक्य नाही या जगतामध्ये. शक्य ही अशक्य
अशक्य ही शक्य, सगळं काही शक्य आहे, फक्त ते आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. आपण कसं बघतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आपल्याला एखादा मूवी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला तो पहिल्यांदा बघितला तर एक विशिष्ट प्रकारे तो झाल्याचं लक्षात आलं. दुसऱ्यांदा बघितला त्यावेळेला त्यात वेगळा अँगल दिसून आला. तिसऱ्यांदा बघितला त्यात आणखीन एक तिसरा अँगल दिसून आला. आपण कोणत्या अँगलनी बघतो आहोत त्याप्रमाणे आपला दृष्टिकोन तयार होतो. तर मला असं वाटतं की आपला दृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा आहे. आपण जितका सकारात्मक विचारात करू तेवढं. आणि सद्गुरूंच्या कृपेनं मला सांगायला आनंद वाटतो की माझा ब्लड ग्रुप सुद्धा बी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे माझ्या रक्तगटापासून अर्थात निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणारे काही नकारात्मक विचार करतात असं म्हणणं नाही, पण असं घडू शकतं की जिथं सकारात्मकता ही इतकी रोमात जर का ठासून भरली असली तर नकारात्मकतेचा विचार करा कशा, काहीच कारण नाही. आणि नैराश्य तर येऊच द्यायचं नाही. ज्यावेळेला नैराश्य येतं त्यावेळेला कोणाला तरी फोन करायचा. आज कोविड मध्ये अशी परिस्थिती होती की अनेक लोक 2 वर्ष एकमेकांच्या संपर्कात नव्हते. कुटुंब एकाच वेळी एकाच घरात एकत्र कधी नव्हे ते दिवस रात्र व्यतीत करत होतं. व्यथितही होते आणि व्यतीतही करत होते. पण त्यामुळे त्यांच्यात विसंवाद सुरू झाले, हळूहळू वाद सुरू झाले. कारण एकत्र इतकं कधी राहण्याची माहितीच नाही. ते त्यांना सोसेल ना. पण मी काय ठरवलं त्यावेळेला की जे मला ओळखत नाहीत आणि मी ज्यांना ओळखत नाही पण त्यांच्या संपर्काचं मला साधन प्राप्त झालं, मी फोन त्यांना डायल करायचो. कसे आहात, बरे आहात, काळजी घ्या, काळजी करू नका, चिंता करू नका, पण चिंतन करा, आपण सगळे एकत्र आहोत. आणि त्यांना त्याचा आनंद वाटायचा. कारण का तर नवीन माणसाचा नवीन आवाज नवीन पद्धतीनं ऐकायला मिळाला, याचा सुद्धा आनंद असतो. आपल्याला नव्याची नवलाई नेहमीच हवी असते, नवं ते हवं. पण हे का, त्याचं कारण त्यात खरंच नाविन्यपूर्णता असते. आणि ज्यात नाविन्यपूर्णता आहे त्यात आयुष्याची पूर्णता सामावलेली आहे. आता आपण मानसशास्त्र या विषयावरती बोललो, पण अजून एक विषय आहे ज्या विषयावरती तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा ज्या विषयाबद्दलचं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे, तो विषय म्हणजे ज्योतिषशास्त्र. एक कॉमन प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की लग्न ज्यावेळी आपण जमवत असतो किंवा एखाद्या वधू आणि वराचं लग्न जमवायचं असेल तर त्या ठिकाणी पत्रिका जोडणं आवश्यक आहे का, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? हा परत आता व्यक्ती सापेक्ष आणि व्यक्तीनुरूप घेतला जाणारा निर्णयाचा विषय आहे. पत्रिका काय होणार आहे ते सांगते. आता परत थोडस अध्यात्माशी मी जोडून बोलतोय, परंतु सद्गुरू जे सांगतात ते होतं. पत्रिका आणि पत्रिकेतले ग्रह बघितल्यानंतर काय होणार आहे ते सांगितलं जातं, परंतु सद्गुरू मात्र जे सांगतात ते होतं. त्या दोन्हीत फरक आहे का? निश्चितपणे. काय होणार आहे ते सांगणं आणि जे सांगितलंय ते होणं, त्या जमीन आसमानचा फरक आहे. अध्यात्मात असणाऱ्या माणसाला कोणत्याही ग्रहांची दशा आणि दिशा तुम्हाला कधीही ती वक्री ठरू शकत नाही. कारण जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है यारो. याचं कोणी नसतं, त्याच्या मागे कोण असतं? देव असतो. आणि स्वामींच्या बाबतीत काय म्हणतात ते, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस म्हणजे घाबरणं थांबव. मी म्हणजे स्वामी स्वतः मी सांगताय की मी तुझ्या पाठीशी आहे. या प्रत्येक अक्षरातला आणि शब्दाचा अर्थ किती गहन आहे हे समजून घ्या. की पहिलं घाबरणं थांबव. माणूस सगळ्यात अगोदर काय करतो, घाबरायला लागतो. अरे माझी पत्रिका जमत नाहीये, मी मुलांना माझा इंटरेस्ट शेअर करतेय, पाठवतेय आणि मुलगा मात्र तो रिजेक्ट करतोय. का तर पत्रिकेतले गुण जुळत नाही. लग्नामध्ये लग्न होण्यापेक्षा संलग्न होणं महत्वाचं असतं. पत्रिकेतले गुण जुळण्यापेक्षा सुद्धा तुमची मन जुळणं गरजेचं असतं. एकमेकांना समजून देण्यापेक्षा समजून घेणं जास्त गरजेचं असतं. मग पत्रिका उपयोगात आणावी किती हे लक्षात घेणं गरजेचं असतं. कारण पत्रिका ही अडसर ठरू नये विवाहासाठी. विवाह हे पत्रिकेशी करायचे
का त्या वधू किंवा वराशी करायचं. पत्रिकेमध्ये बदल कितीही असू शकतात. कुठल्याच व्यक्तीच्या विचारांमध्ये सातत्यता राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कमी अधिक बदल असणार नाही. आज आता पत्रिकेचा संदर्भ म्हणून मी एक लॉजिकल बोलतोय. आज जर विचार केला की 2020 मध्ये कोविडचा अनुभव सगळ्या जगाला घेतला, अनेकांचे जॉब्स गेले, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये हा योग होता का? हो. ज्यांचे जॉब्स गेले त्यावेळेला त्यांच्या पत्रिकेत असा योग होता का? दुर्योग, की ज्यामुळे त्यांचे जॉब जाणार होते, त्यांचा व्यवसाय बंद होणार होता, त्यांच्या आर्थिक समस्या त्यांना भेडसावणार होत्या, कदाचित त्यांच्या देहाचा अंत होणार होता. Nobody was known about this. कोणालाच माहित नव्हतं. पण घडलं नाही, बिघडलं. ज्यावेळेला घडतं त्यावेळेला सगळं चांगलं असतं, आणि ज्या वेळेला चांगलं घडत नाही त्याला बिघडतं म्हणतात. तर आपल्यासाठी आपण एका दिवसाच्या पत्रिकेच्या केवळ गुणमिलनापुरता वर आणि वधू यांच्या मनोमिलनाचा विचार करणं हे आवश्यक आहे. केवळ गुणमिलनांमध्ये अडकलो, 12 गुण जुळलेले हे एकमेकांशी चांगले संसार करू शकत नाहीत का? लॉजिकली विचार केला तर शकतात. आणि 36 गुण आहेत ते एकमेकांशी जुळवून घेऊ शकतीलच याची शाश्वती आहे का? 36चा आकडा म्हटल्यावरती कसं जुळणार? आकडा जर 36चा आला तर एकमेकांची पाठ एकमेकांकडे असणार आहे. एकमेकांकडे ते बघणार कधी? संवाद साधणार कधी? त्यांच्यात सुसंवाद होणार का? सुखसंवाद होणार का? हाही विषय तितकाच महत्वाचा आहे की जो विचारात घ्यायला पाहिजे. पण अलीकडच्या काळात आपण म्हणाला तसं निश्चितपणे घडत आहे. कारण लोक विवाहाच्या अनुषंगानं, मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्यांच्यासाठी ते अपत्य आहे, ती त्यांची संपत्ती आहे, ती काही आपत्ती नाही आहे. पण त्यामुळे त्याची काळजी ते घेणं जरूर स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहून निर्णय घेतले जावे. कारण त्यावरती काही सर्वस्व अवलंबून नाही. अलीकडे अनेक वेळेला असं होतं की पत्रिका बघितल्यानंतर लोक घराच्या बाहेर पडायचं की नाही ते ठरवतात. कारण का? तर एखाद्या ठिकाणी सांगितलं जातं की आता राहू काळ चालू आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे, त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडू नका. काय कराल तुम्ही? तुमचं अत्यंत महत्वाचं काम आहे, राहू काळ आहे, राहू काळात बाहेर जायचं नाही. तुम्ही कामाला प्राधान्य देणार, राहू काळाला प्राधान्य देणार, का तुमच्या कुंडलीला प्राधान्य देणार? कशाला ऑब्व्हियसली. कारण परत त्यात निर्माण होणारे विकार आणि विकल्प, त्यामुळे तुमचा संकल्प सिद्धीस जाणार नाही. तर आता बोलता बोलता काही वेगळ्या विषयांना आपण स्पर्श केला. जसं अध्यात्मावरती बोललो, मानसशास्त्रावरती बोललो आणि ज्योतिषावरती सुद्धा बोललो. पण म्हणजे आचार्य मीडियाच्या या व्यासपीठावरती तुम्ही बसलेला आहात आणि पत्रकारिता या विषयावरती तुम्ही काय सांगाल? म्हणजे पूर्वीची जी पत्रकारिता होती, म्हणजे आधीच्या काळाची जी पत्रकारिता आहे, त्याच्यामध्ये काय अभाव होता आणि आत्ताच्या डिजिटल पत्रकारितेमध्ये या डिजिटल गोष्टीचा कसा प्रभाव पडलेला आहात, या एकंदरीत पत्रकारितेबद्दल तुम्ही काय सांगाल? आता पत्रकारितेच्या संदर्भात जर का बोलायचं झालं ना, तर पूर्वीची पत्रकारिता ही खरं सांगायचं तर व्यक्ती केंद्रित नव्हती, ती समाज केंद्रित होती. अलीकडची पत्रकारिता ही बहुअंशी व्यक्ती केंद्रित झालेली आहे. आणि व्यक्ती केंद्रित असल्या कारणानं कायम फोकसमध्ये आणणं एखाद्या विशिष्ट व्यक्तींना, एवढंच पत्रकारितेचं काम राहिलंय असं दिसून येतं आणि स्पष्ट होतं. परंतु ज्या वेळेला समाज केंद्रित व्यवस्था असते त्यावेळेला मात्र सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचं, त्याची उकल करण्याचं, त्याचा पाठपुरावा करण्याचं काम त्या दरम्यान केलं जात असे. त्याचं कारण वो कमाने के लिए नहीं था, जमाने के लिए था. यह बोलने में हमें खेद हो रहा है, लेकिन फिलहाल जो चल रहा है वो कमाने के लिए है, जमाने के लिए
बहुत ही कम है. लेकिन ये खेद की बात है. पण याच्यात काय आपण आता तसं सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. अजूनही त्यातली लोकप्रियता कमी होतीये असंही नाही. त्याची विश्वासार्हता गेली आहे असंही नाही. ज्या कोणत्या वृत्तसंस्थांना ज्या पद्धतीनं त्यांच्या तत्वधोरणाच्या अनुषंगानं पुढे कार्यरत राहायचंय ते सक्रिय आहेत, आजही आहेत. आणि मला असं वाटतं तेही नसे थोडं काही. आणि तुलनात्मक हा विचार करणं तर मला नाही वाटत की संयुक्तिक ठरेल. कारण पूर्वीचा प्रिंट मीडिया आज आता डिजिटल वरती आला आहे. कारण फिजिकल पासून डिजिटल ही काळाची गरज झालेली आहे. मगाचपासून आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतोय आणि वेगवेगळ्या विषयाचा तुमचा जो व्यासंग आहे आणि तुमचं जे ज्ञान आहे, म्हणजे माझ्या आजूबाजूला काही माझे सहकारी बसलेले तेही सुद्धा या सगळ्या विषयावरती प्रभावित झालेले आहेत. त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाहीये. माझा एक सहकारी आहे, त्यालाही तुम्हाला मानसशास्त्र या विषयावरती प्रश्न विचारायत. बघूयात आपण तो प्रश्न काय आहे. नमस्ते सर, मेरा नाम करण है. एक क्वेश्चन था मेरे पास अबाउट ओवर थिंकिंग. मतलब अभी आप इतना डर वगैरह का बोले कि इंसानों को बहुत डर लगता है हर एक चीज़ों से. तो सर जब वो स्टेज आता है कि आप हर एक चीज़ ओवर थिंक कर रहे हो या हर एक डिसीजन लेने से पहले 2 बार सोचना पड़ रहा है या आपको लग रहा है मैं जो भी करूँगा शायद मेरे लिए गलत होगा या मुझे हानि पहुँचाएगा, तो उसके लिए मतलब क्या करना चाहिए टू कंट्रोल दोज इमोशंस या कंट्रोल दोज थॉट्स? See, it is always better to focus more on your targets and the achievements and goal as well. हम लोग क्या करते हैं कि गोल्स को सेट नहीं करते. टारगेट्स क्या अचीव करना है इसके बारे में नहीं सोचते और उस हिसाब से हमारी दिशा तैयार नहीं हो पाती. हम केवल विचार में ही फंस जाते हैं. सो ओवर थिंकिंग किस वजह से होता है? क्योंकि हमने डिसाइड किया ही नहीं है कि हमें आखिर में करना क्या है, हमारी मंजिल क्या है. रास्ते भले अनेक हो, लेकिन जब तक हमने मंजिल ही हमारी चुनी नहीं है, उसी को हमने जब तक तैयार नहीं किया है, तब तक हमारा घूमना फिरना शुरू हो जाता है. You keep on roaming from here and there, just with the help of your mind, in imaginary manner. Correct. Then you do not come to the conclusion to take a final decision what to do next. See, आप जब तक कंक्लूजन पे नहीं आओगे तब तक आप डिसीजन नहीं ले पाओगे और लेना नहीं भी चाहिए. कंफ्यूज क्यों हो जाते हैं? आपका कान फ्यूज हो जाता है क्योंकि यू कीप ऑन थिंकिंग सेवरल थिंग्स, यू कीप ऑन लिसनिंग मेनी पीपल्स. उसका ऐसे हुआ, इसका ऐसे हुआ, इसका ऐसे हुआ था, उसका ऐसे हुआ था. यू कीप ऑन रिलेटिंग योर एक्सपीरियंस विथ अदर्स लाइफ. जैसे आपने वही बोला था ना सर कि इंस्टाग्राम, आई मीन नॉट जस्ट इंस्टाग्राम, सोशल मीडिया एज अ होल बहुत ग्लैमरस है. तो कहीं ना कहीं हम कंपेयर करने लगते हैं. तो हाउ डू वी कंट्रोल आवरसेल्व्स एंड अंडरस्टैंड कि जो हमारा है वो हमारा ही रहेगा? Absolutely, because see, each finger is not same and equal. Not only that, but the quality of a finger is different. At the same time, work responsibilities are also different of each finger, every finger. Correct. See, we use this finger to indicate something, whereas we indicate, Approve. yeah, with the thumb. So similarly, even in our life also, we should always keep thinking in such a way where we will not relate our own life with others for any reason, whatever it could be. See, आप एक बताइए कि हर पेड़ को आम आता क्या? नहीं आता. See, हर फूल जो है वो भगवान के चरणों पे अर्पित किया जाता क्या? नहीं. क्या आप ये बताइए कि हर इंसान करोड़पति और लखपति बन सकता क्या? बन सकता है ना. उसने सोचा तो. हाँ. तो what you think that happens. The way you think it will happen according to that. About whomsoever you think it will happen for that person, about that person. If you don't think anything, nothing is going to happen. Thank you, sir. So if you stop thinking to some extent, as I mentioned even before also, our mind is a different kind. So you need to be little blind about mind. Because that mind itself is going to take you on the right side, at the same time even on the wrong path as well. So it is up to us in the end. It is up to you. It is up to your thought process. And that is the beginning of our life. Or every act
दैट वी आर डूइंग, कि हम लोग जो सोचेंगे वही होने वाला है. आज सोच लो कि मुझे कुछ बनना है, यू कैन बिकम अकॉर्डिंगली. सर, म्हणजे तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्ही जे ज्ञान आम्हाला दिलं किंवा तुम्ही जे शब्द मांडले, म्हणजे या ठिकाणी मला ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. साचा आणि मावाळं, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे अमृताचे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडत होते आणि हे तुम्ही जे बोलत आहात ते थांबवूच नये असं मला वाटतंय. पण कुठेतरी अपरिहार्यता असते, आपल्याला थांबावं लागतं. आजच्या या पॉडकास्टमध्ये मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूयात. पण सर, जाता जाता तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल आणि ह्या संपूर्ण पॉडकास्टची सांगता कशा पद्धतीने कराल? सर्वप्रथम मी आपल्या संपूर्ण टीमचे, नव्यानं परिचित झालेल्या ह्या परिवारातल्या सर्व सदस्यांचे, की ज्यांनी मला आपल्या परिवारातला सदस्य म्हणून स्वीकारलं, तर मला असं वाटतं की त्याविषयी मी पहिल्यांदा आनंद आणि कृतज्ञता दोन्हीही व्यक्त करतो. मी धन्यवाद म्हणणार नाही, कारण त्यातही वार हा नकारात्मक शब्द आहे. मी आभार म्हणणार नाही, कारण त्या आभाराचा भार इतरांवर टाकू नये, कारण दुसऱ्यावरती भार टाकून आपण काही करू नये. मी काय म्हणेन, कृतज्ञता व्यक्त करतो, मी आनंद व्यक्त करतो, कारण आनंद निर्मिती ही जेवढी जास्तीत जास्त होईल तितका आनंद आपला सुद्धा द्विगुणित होत राहणार आहे. आपल्याला जे मिळेल ते आपण इतरांना देतो. आपण आनंद मिळावा यासाठी कायम प्रयोगशील आणि प्रयत्नशील राहावं. आपल्याला जे मिळेल ते आपण इतरांना द्यावं. आनंद मिळाला की आनंद वाटावा. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक वाटसरूला त्याला वाट करून देण्यासाठी आपण आनंद वाटण्याचं काम करावं. त्याला काय वाटेल ह्याचा आपण विचार करायचा नाही, पण त्या आनंद वाटत असताना आपण वाटाघाटी करायची नाही. त्याला वाटेला लावेपर्यंत कुठलीही वाटमारी न करता आनंद वाटतच राहायचा, कारण ते वाटणं खऱ्या अर्थानं त्याचं आयुष्य थाटणं असतं आणि त्यातनं बाटणं काही नसतं. आणि मला असं वाटतं की तो आनंद आणि त्या आनंदाची अनुभूती आणि प्रचिती आज इथे प्रत्येक क्षणाला, की ज्यांनी विलक्षण आपल्याला एक आनंद दिला, त्या क्षणाला मला असं वाटतं की ती देईन. आपल्या सगळ्यांच्या बद्दल मी परत एकदा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि या तरुणाईला, या प्रत्येक त्यांच्या आयुष्यातल्या क्षणाला मला असं वाटतं की त्यांनी एकच विचार करायला हवा, की कधीही कुठेही कोणत्याही प्रकारे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या क्षणांचा अत्यंत बारकाईनं विचार करा. ग्लॅमरपेक्षा ग्रामरला महत्व द्या. एखादा ग्रंथ जर हातात असेल तर त्याचं कव्हर किती चकचकीत आहे त्यापेक्षा सुद्धा त्यात कव्हर किती चांगलं केलेलं आहे ते बघा. कारण ग्रंथाच्या कव्हरमध्ये ग्लॅमर असतं आणि जे काही कव्हर केलेलं असतं त्यामध्ये ग्रामर असतं. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. इव्हेंट करा, पण इव्हेंट करण्यापेक्षा प्रिव्हेंट काय करता येईल त्याकडे थोडंसं लक्ष द्या. मला असं वाटतं सेलिब्रेशन करा, पण सेलिब्रेशन पेक्षा सुद्धा कॅलिब्रेशनचं महत्व विसरू नका. आणि आपल्यातलं कॅलिब्रेशन आपण जितकं वाढवत न्याल त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्हाला यशप्राप्तीशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. आणि मला असं वाटतं की यशप्राप्ती जर मिळाली तर दुसरं काहीच मिळायची गरज नाही, कारण यशप्राप्ती हेच आपल्यापैकी प्रत्येकाचं अंतिम उद्दिष्ट आणि ध्येय असतं. आणि ते ध्येय घेऊन मला असं वाटतं की जर आपण मार्गस्थ झालात आणि जर आपल्या या समाजातला एक घटक म्हणून घटकाभर का होईना पण सहभागी होऊन आपला जो आनंद आहे तो इतरांना वाटाल, आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते पण इतरांना द्याल, हे जर का करत राहिलो तर मला असं वाटतं की त्यापेक्षा वेगळा आनंदानुभूती देणारा असा कुठलाच क्षण नसेल. मित्रांनो, आपण स्वतःला नेहमीच या समाजातला एक घटक आहे असं समजा. आणि मी असं म्हणेन की माझी घटका भरेपर्यंत माझा हा घटकांना घडवण्याचा जो काही उपक्रम आहे तो सतत चालू राहो, ही अशी माझ्या सद्गुरूंच्या चरणी सुद्धा मी विनम्रतेनं नतमस्तक होऊन दंडवत घालून प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना सुयश चिंततो.